वाचनानं माणूस समृद्ध होतो हे जीवनामध्ये मी अनुभवलेलं आहे. नुसतं सांगायचं काम नाही तर ते केलेलं आहे. नेता कसा असावा, कोण कुठला एक विद्यार्थी आपल्याला पत्र लिहितो, एक साधं पोस्टकार्ड, आणि त्या पोस्टकार्डला प्रतिसाद त्यांचा दिला आणि पुढच्या काही दिवसांमध्ये यशवंतराव इतिहासाचं एक पान रामभाऊ जोशींनी लिहिलेलं ते पुस्तक पोस्टानं माझ्या घरी आलं. आणि मग आम्हाला चार्जशीट म्हणतात, आरोपपत्र ठेवण्यात आलं. तुम्ही मारहाण केली, तुम्ही अमुक केलं, तुम्ही कंपनीच्या कामकाजामध्ये व्यत्यय आणला, असे प्रचंड आरोप आले. त्या आरोपाची उत्तर शेवटी यायचं की नोकरी जाणार. हा ताई दादाची माझी संस्कृती शीस आणि ब्रोनी जर गिळायला सुरुवात केली तर काही दिवसांनी आम्ही विसरून जाऊ की बहिणीला ताई म्हणतात, भावाला दादा म्हणतात, भाऊ म्हणतात, आप्पा म्हणतात, नाना म्हणतात. हे घडू नये. 14 महिने मराठी तिथं लढले. 14 महिने वेढा घातलेला होता त्या किल्ल्याला. विचार करा, ज्यावेळी छत्रपती शिवरायांचा एकूणच मोहीम फक्त 22-24 महिन्यांची आहे, त्यातले 14 महिने महाराजांचा वेढा तिथे होता. तो किल्ला किती दणकट असेल, किती बळकट असेल. मैत्री कोणाशी करावी? छत्रपती शिवरायांनी तानाजीशी मैत्री केली. छत्रपती शिवरायांचे सगळे मावळे जर पाणी, ही मैत्री, ही माणसं ओळखायला आम्ही शिकलं पाहिजे. व्यसनी, दुराचारी, अशा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येणारच नाही, त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे शुभम मेदनकर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत अरुण बोराडे सर आहेत. सरांविषयी थोडक्यात सांगायचं झाल्यास गेल्या 35 वर्षापासून सर सामाजिक, साहित्यिक आणि कामगार चळवळीमध्ये सक्रियपणे काम करत आहेत. सरांनी 200 पेक्षा जास्त गड किल्ल्यांवर जाऊन तिथलं निरीक्षण आणि अभ्यास केलेला आहे. माय माझी इंद्रायणी यासारख्या अनेक काव्यसंग्रह, त्याचबरोबर 5 पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण सरांनी केलेलं आहे. मोशी येथे होणाऱ्या पहिल्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे सर अध्यक्ष होते. हे सगळं करत असताना सरांना अनेक अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्या याच प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत आणि निश्चितच या प्रवासातून नवीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, आपलं आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. येस, सर्वप्रथम आम्हाला तुमच्याबद्दल माहिती थोडक्यात सांगा. तुमचं बालपण कुठे गेलं, तुमची शैक्षणिक वाटचाल कशी होती आणि आता तुम्ही सध्या काय करता? देहू आणि आळंदी या दोन्ही तीर्थक्षेत्राच्या मध्ये मोशी नावाचं गाव आहे. अर्थात त्या पिंपरी चिंचवडमधलं ते मोठं गाव आहे एक. त्या मोशी गावातील बोराडेवाडी इथे माझा जन्म झाला. लहानपण हे अतिशय छान शेतीच्या वातावरणामध्ये गेलं. हा संपूर्ण कृषीप्रधान प्रदेश होता आणि आता शहरीकरणामध्ये जरी ते वातावरण बदललेलं असलं तरी लहानपण हे अतिशय घरचं वातावरण, घरी शेतीवाडी, जनावरं, मोठ या सगळ्या वातावरणामध्ये गेलेलं आहे. मग ती एक शिक्षकी शाळा बोराडेवाडीची, तिथपर्यंत तिसरीपर्यंत तिथे शिकलो. 4थीला मोशी गावामध्ये गेलो. मोशी गावामध्ये जायचं म्हणजे आम्हाला 3 किलोमीटर चालत जावं लागायचं. पण तेही वातावरण इतकं छान होतं, बांधाच्या कडेने, कधी ओढ्याने, पांदीच्या रस्त्याने, आणि हा संपूर्ण सुंदर परिसर, त्या वातावरणामध्ये आम्ही वाढलो. मोशी गावातील नागेश्वर विद्यालयामध्ये आमचं शिक्षण झालं. 10वीपर्यंत तिथे शिक्षण घेतल्यानंतर पुढचं शिक्षण चिंचवडला झालं आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी अर्थातच पुण्यामध्ये गेलो. आणि खूप छान वातावरणामध्ये लहानपणी घरामध्ये असायचं ते जात्यावरच्या ओव्या ऐकल्या, मोठेवरचं विहिरीवरचं मोठेवरची गाणी आम्ही ऐकली. घरामध्ये वातावरण हे शेतकरी कुटुंबातलं असल्यामुळे साहजिकच माझी आजी ही नेहमी पंढरीची वारी करायची. माझे मोठे चुलते होते ते पंढरीची वारी करायची आणि घरामध्ये मग तो अध्यात्माचा वारसा मोठा होता. माझे वडील प्राथमिक शाळेतले शिक्षक होते, परंतु शिक्षकी पेशा सांभाळून शेतीमध्ये लक्ष घालायचे. अध्यात्माच्या वातावरणामध्ये ते देखील रमायचे, विठ्ठल भक्ती करायचे. आई माझी तशी कमी शिकलेली होती पण व्यावहारिकदृष्ट्या खूप हुशार होती आणि त्याच्यामुळे तिचे मुलांच्यावरती सगळे संस्कार होते, आमच्यावरतीच नाहीत. आमच्या घरातील इतर मुलांच्यावरती सुद्धा तिचे चांगले संस्कार, चांगला ठसा तिच्या शिकवणीचा पडलेला आहे. आणि हे वातावरण एकंदरीत असं आमचं संस्कारमय पद्धतीने गेलेलं आहे आणि अभ्यासाची गोडी ही लहानपणापासून लागलेली आहे. गंमत सांगायची तर माझी पहिली झालीच नाही. ओके. त्यावेळी त्याची पद्धत होती, एखादा मुलगा जर त्याला बऱ्यापैकी येत असेल तर त्याला थेट दुसरीत घालायचं. त्यामुळे मला पहिली झालीच नाही, थेट दुसरीमध्ये मला प्रवेश मिळाला. अशा पद्धतीने पुढे 4थीला मी मोशी, त्यावेळेला 5वीपासून इंग्रजी असायचं, इंग्रजीची ओळख. पण मी 4थीत असतानाच बऱ्यापैकी इंग्रजी करायचं. वडील शिक्षक असल्यामुळे म्हणा किंवा माझी देखील तेवढी ओढ असल्यामुळे म्हणा, आणि अर्थातच त्या दृष्टीने एक खूप चांगलं वातावरणामध्ये माझं लहानपण गेलं, बालपण गेलं. आणि शैक्षणिक वाटचाल ही त्याच्यानंतर सायकलवर पुढचा सगळा प्रवास, 10वी नंतरचा प्रवास हा पूर्णतः सायकलवरती झाला. मग चिंचवडला सायकलवरती येणं,
पिंपरी हे माझं आजोळ आहे. पिंपरी गावामध्ये मग मामांनी आमच्या सांगितलं की तिकडनं खूप लांब पडतंय, माझ्या घरून जा. मग आजोळी बराचसा काळ गेला आणि मग आजोळी गेल्यानंतर माझ्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये खूप बदल होत झाला. कारण त्या ठिकाणी दररोज येणारी वर्तमानपत्र जी मोशीमध्ये मिळायची नाहीत तिकडच्या वातावरणात, इथे येणारी वर्तमानपत्र, त्या वर्तमानपत्राचं सखोल वाचनाची वेळ मला लागलं. त्या ठिकाणी चांगला मित्रपरिवार मला पिंपरीमध्ये मिळाला आणि पिंपरी चिंचवड ही शहर जसं पण माझ्या अनुभवात ते घडवण्याची ठिकाणं होती. आणि मग पिंपरीतले काही मित्र, चिंचवडमधले काही मित्र असे आम्ही नंतर मग पुण्याला वेगवेगळे व्याख्यानासाठी आम्ही जायचो, नाटकांसाठी जायचो. खूप मराठी नाटकं आम्ही पाहिली. त्या नाटकातल्या कलाकारांना भेटायचो. एखादं नाटक आवडलं की त्या कलाकाराला भेटून त्याला दाद द्यायची, त्याच्याशी गप्पा मारायच्या. त्या काळामध्ये अनेक चांगले मराठी नाट्यक्षेत्रातल्या कलाकाराशी माझे नंतर मैत्रीचे संबंध झाले इथपर्यंत. हे केवळ नाटक पाहण्यामुळे. इतकी व्याख्यानं आम्ही त्यावेळेला ऐकली. मोशीवरून बऱ्याचदा सायकलवरती पुण्यामध्ये जाऊन वसंत व्याख्यानमाला आम्ही ऐकलेल्या आहेत. खरं तर त्याच्यातूनही खूप शिकायला मिळालं आणि खूप मोठमोठे वक्ते म्हणजे महाराष्ट्रातला ज्यांना साक्षात म्हणजे शब्दांची संजीवनी ज्यांच्या मुखामध्ये होती, सरस्वती मुखातून व्हायची, असे प्राचार्य शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, या लोकांशी माझे जवळकीचे संबंध निर्माण झाले. इतकं आम्ही त्यांच्यामध्ये आणि नुसतं समजलं की शिवाजीराव भोसले सरांचं व्याख्यान आहे, सगळे हातातली कामं सोडून आम्ही 3-4 मित्र तिकडे जायचो. मला आवर्जून नाव घेतलं पाहिजे, विजय भिसे माझे मित्र आहेत, सुहास पोफळे, असा मी एक मित्रपरिवार आम्हाला की जे कायम आजही या सगळ्या गोष्टीमध्ये, या वाटचालीमध्ये ते माझ्या बरोबर आहेत. आणि ही वाटचाल होत असताना माझा मित्रपरिवार सदैव मला चांगल्या विचारांचा मित्रपरिवार मिळत गेला. मोशीमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, पुढील काळामध्ये पुण्यामध्ये सुद्धा. आणि त्या चांगल्या मित्रपरिवारामुळे नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि चांगल्या वातावरणामध्ये माझी वाढ ही होत गेली. आणखी मला एक उल्लेख या मुलाखतीच्या निमित्ताने केला की लहानपणापासून पिंपरीमध्ये आजोळी आलं की स्वराज्य साप्ताहिक त्या काळी होतं. आता ते नाहीये. स्वराज्य साप्ताहिकामध्ये इतके चांगले लेख त्या काळी असायचे आणि ते माझ्या जीवनाच्या वाटचालीमध्ये स्वराज्य साप्ताहिकाचा वाटा नक्कीच फार मोठा आहे. कारण मी त्याचा चाहता होतो. पुढे योगायोगाने त्यातले काही लेखक होते, त्या लेखकांना समक्ष भेटायचा योग मला आला, हे मला सांगितलं पाहिजे. आणि मग वाचन वेळ आम्हाला लागलं. इतकं वाचन वेळ लागलं की नंतर जसं मी मगाशी सांगितलं की चांगलं नाटक आवडलं की त्या कलाकाराला भेटायचं, चांगली पुस्तकं आवडली की त्या लेखकाला भेटायचं. हळूहळू त्यातून म्हणजे गोनी दांडेकरांच्या कालातील कादंबऱ्याचा एक सेट होता, संपूर्ण 5-6 कादंबऱ्या त्यांच्या, त्या सर्व कादंबऱ्या आम्ही वाचल्या. आणि मग एक लेखक घेतला की तो पूर्ण करायचा. आचार्य अत्रे म्हटलं की आचार्य अत्रेंची सर्व पुस्तकं त्या वयामध्ये आम्ही वाचलेली आहेत. वाचनानं माणूस समृद्ध होतं हे जीवनामध्ये मी अनुभवलेलं आहे. नुसतं सांगायचं काम नाही तर ते केलेलं आहे. मग पु ल देशपांडे वाचले, शिवाजीराव सावंत वाचले. शिवाजीराव सावंतांचे माझे व्यक्तिशः संबंध खूप चांगले होते की पुण्यामध्ये गेल्यानंतर त्यांना एक काळ असा होता की त्यांना भेटल्याशिवाय मी पुण्याची माझी सफर पूर्ण व्हायचीच नाही. कोणत्याही कारणाने गेलं की पर्वतीच्या पायथ्याला त्यांचं घर होतं, त्या घरी त्यांना भेटायचो. आणि नंतर त्यांचा माझा इतका लाडा वाढला की अनेक वेळा शिवाजीराव सावंतांनी मला बरोबर घेऊन परस्पर पुण्याच्या बाहेर कुठं एखाद्या कार्यक्रमाला ते घेऊन जायचे. असे अनेक प्रसंग मी पाहिलेले आहेत. रणजित देसाई आम्ही वाचले, नासा इनामदार वाचले. किती लेखकांची नावं घ्यावीत त्यावेळच्या. ह्या सगळ्यांनी त्या काळच्या लेखकांना वाचल्यानंतर त्यांना भेटण्याचा जो आनंद होता तो म्हणजे त्याचं शब्दातीत आहे, तो वर्णनच करता येत नव्हतं. आणि ते देखील खूप प्रेम करायचे. शांता शेळके पासून तर अरुणा ढेरेपर्यंत अनेक कवी मंडळीशी माझी, नारायण सुर्वे गेले, ते नारायण सुर्वे यांच्याशी खूप, म्हणजे माझं एक पुस्तक आहे अक्षर प्रतिमेतील प्रज्ञावंत, त्या पुस्तकामध्ये या सर्व त्यातल्या काही लेखकांचा मी आवर्जून उल्लेख केलेला आहे की माझ्या आयुष्यामध्ये या मंडळींनी मला घडवलं. त्यांच्यामध्ये मी फार गोष्टी पाहिल्या, खूप गोष्टी शिकलो. मग त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी पुस्तक लिहिलेले. अगदी सदानंद मोरेंचा देखील त्यामध्ये समावेश आहे. आणखी एक की साहित्याशी निगडीत पण अध्यात्माशी पाया असलेले, राजकारणामध्ये असूनही सामाजिक हित पाहणारे बाळासाहेब भारदे. तर बाळासाहेब भारदेंचाही माझ्यावरती खूप प्रभाव पडलेला आहे. आणि हे करत असताना मला एक आठवण आली की 11वीला मी होतो. 11वीला आम्हाला विरंगुळा नावाचा एक धडा होता. तो विरंगुळा हा धडा शिकवताना त्यावेळच्या आमच्या मॅडमने तो इतका सुंदर शिकवला. त्या धड्याचे लेखक होते यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण त्यावेळेला खूप लोकप्रियतेच्या शिखरावरती होते आणि त्यांचा तो धडा, आणि
त्या धड्याचा इतका प्रभाव झाला की मी मॅडमला सांगितलं की मला ह्याच्यात आणखी वाचायला पाहिजे. मग त्यांच्या मागे लागून मी त्यावेळच्या शाळेच्या ग्रंथालयातलं त्यांचं पुस्तक मी वाचायला नेलं आणि मला त्या व्यक्तिमत्वाविषयी अगोदर ऐकून होतो पण खूप आदर निर्माण झाला. मग त्याच्यामध्येच एक त्यांच्या पत्ता होता, एक रेसकोर्स रोड नवी दिल्ली. त्या पत्त्यावरती माझ्या त्या तरुण वयातल्या मुलानं पत्र लिहिलं की मला तुमचं पुस्तक सविस्तरपणे वाचायचं आहे. शाळेतल्या पुस्तकाला थोडा वेळ पटकन द्यावं लागलं. तर नेता कसा असावा की कोण कुठला एक विद्यार्थी आपल्याला पत्र लिहितो, एक साधं पोस्टकार्ड, आणि त्या पोस्टकार्डला प्रतिसाद त्यांचा दिला आणि पुढच्या काही दिवसांमध्ये यशवंतराव इतिहासाचं एक पान रामभाऊ जोशींनी लिहिलेलं ते पुस्तक पोस्टानं माझ्या घरी आलं. हे पुस्तक माझ्या आयुष्यामध्ये खूप कलाटणी देऊन गेलं की नेता सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये लोकप्रतिनिधित्व करत असताना एखाद्या सामान्य माणसाची दखल घेणं की ज्याचा, कारण माझ्या घरात कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही. मी आत्ता सांगितलं शेतकरी कुटुंबातला मुलगा मी, आणि कुठलंही राजकीय वातावरण नाही, गावचं सरपंच नाही, कोणी गावचं राजकारण हा विषय माझ्या कुटुंबात नाहीच. जे काही असेल, पण त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण वाचल्यानंतर की अरे आपल्याला आयुष्यामध्ये यांच्यातून काही शिकता येईल हे मी शिकलो त्यामध्ये. आणि यशवंतराव चव्हाणांना आयुष्यामध्ये मी गुरु मानलं, त्यांना भेटायची इच्छा व्यक्त केली. 1983 मध्ये त्यांनी माझ्या दुसऱ्या पत्राची दखल घेतली आणि पुण्यामध्ये ते एका कार्यक्रमाला आलेले असताना मला भेटण्याची वेळ दिली. मी जाऊन त्यांना भेटलो. त्यांनी फार अगदी एखाद्या नातवाला भेटावं या पद्धतीने त्यांनी मला जवळ घेतलं, सगळी विचारपूस केली आणि तू माझ्या संपर्कात राहा म्हणून सांगितलं. दुर्दैवाने पुढच्या वर्षभरामध्ये चव्हाण साहेब गेले. आणि मग त्याच काळामध्ये माझा पवार साहेब हे एक नाव तरुण नेतृत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये गाजत होतं. आणि मग पवार साहेबांच्या विषयी आणि मला थोडी लेखनाची आवड निर्माण झालेली होती आणि महाविद्यालयातच शिकत होतो आणि महाराष्ट्रामधल्या काही सामाजिक उलथापालथी त्यावेळेस चाललेल्या होत्या आणि मला वाटायचं ह्याच्यावर आपण लिहिलं पाहिजे. मी एक लेख लिहिला सामाजिक प्रश्नावरच्या त्यावेळी आणि तो महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमानपत्रांना पाठवून दिला. मला वर्तमानपत्र वाचायची सवय लागलेली होती चांगली, त्यांचे ॲड्रेस त्याच्यामध्ये असायचे, पत्ते असायचे, पत्ते पाठवून दिले आणि योगायोग असं की 3 वर्तमानपत्रामध्ये तो लेख माझा छापून आला. मग तो पवार साहेब हे विरोधी पक्षात होते त्यावेळच्या आणि ते विरोधी पक्ष नेते होते बहुधा. तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं की साहेब हा एक लेख आहे. त्यांनी शोध घेतला कोण आहे अरुण बोराडे. तर त्यांनी मग त्या पिंपरी चिंचवडमधले त्यांचे माझे मित्र आहेत श्रीरंग शिंदे, म्हणजे ते वयाने मोठे आहेत पण आमचे मैत्रीचं नातं आहे. ते त्यावेळी त्यांच्या पक्षाचं काम करायचे आणि मी तर पवार साहेबांचा चाहता होतो. मात्र त्याच्यावरती लिहिलेल्या काही गोष्टी मी पवार साहेबांकडून अपेक्षित केलेल्या होत्या आणि मग त्याच्यावरती कुठेतरी टीका सुद्धा होती त्यामध्ये. मग त्यांनी सांगितलं घेऊन ये माझ्याकडे. मग त्यांनी माझी पवार साहेबांची भेट घालून दिली. ते पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावरती होते त्यावेळेला आणि मग साहेबांनी पाहिलं, कदाचित त्यांना वाटलं असेल हा मोठा कोणीतरी माणूस आहे, हा तर पोर सौदा पोरगा. आणि मग त्यांनी माझी चौकशी केली, घरी कोण असतं, काय असतं, काय वाचतो, मग राजकीय पार्श्वभूमी काय आहे का, काहीच नाही. मग हे कसं लिहिलंस? हे मला वाटलं म्हणून लिहिलं. का वाटलं? मी वर्तमानपत्रात वाचून माझं मन व्यथित होत आहे. मग ही परिस्थिती सुधारण्याचं, बदलण्याचं तुमच्यामध्ये क्षमता आहे, तुम्ही ती बदलावी अशा अपेक्षा. ती साहेबांना खूप आवडलं. त्यांना सुरुवातीला तर मला वाटलं की आपण त्याच्यावर टीका केली रागवतील, पण त्यांनी रागवलं नाही, माझ्या पाठीवरती हात ठेवला आणि सांगितलं यापुढे माझ्या संपर्कात राहा, तुला काही वाटलं तुम्हाला पत्र लिहून कळवत जा. ते नातं, ह्या गोष्टीला 40 वर्ष झाली. पवार साहेबांचं आणि माझं नातं आजही टिकून आहे. पुढच्या चव्हाण साहेब गेल्यानंतर पवार साहेब हेच माझे गुरु म्हणून मी त्यांच्याशी एकनिष्ठपणे काम करत आलो. राजकारणामध्ये मला काय मिळालं हा भाग नाही, पण राजकारणाची आवड मग यशवंतराव चव्हाण मनामध्ये ठेवले, पवारसाहेब डोळ्यासमोर ठेवले आणि मग जितकं आपल्याला प्रामाणिकपणे करता येईल, जितकं सर्वांना बरोबर घेऊन जाता येईल त्या पद्धतीने मी माझ्या सर्व क्षेत्रामध्ये काम करताना नेहमी त्यांचं नाव मी मनामध्ये ठेवलं, हृदयामध्ये ठेवलं आणि काम करत राहिलो. पुढे योगायोगानं माझे एक त्यांचं नाव वसंत शेवडे, हे त्यावेळचे भारतीय जनता पक्षाचे, त्यावेळच्या भारतीय जनता पक्षाचे एक कार्यकर्ते होते, माजी नगरसेवक होते. त्यांची माझी भेट झाली कुठेतरी नगरपालिकेमध्ये. मग ते म्हटले, त्यांनी म्हटले तुझं पत्र मला दे. आणि त्यांनी त्यावेळी नव्यानं सुरू झालेलं पिंपरी चिंचवड समाचार नावाचं वर्तमानपत्र होतं, त्याच्यामध्ये ती बातमी छापून आणली. त्या बातमीतला आशय इतका छान होता, त्या माझ्या निवेदनातला आशय छान होता. मग त्यांनी त्या ऑफिसने मला बोलवलं पिंपरी चिंचवडच्या. म्हटले तुम्ही इतकं छान लिहिता आणि मग तुम्ही तुमचंच काय इतर गोष्टी लिहित चला. आणि त्यांनी मला बातमीदारीची संधी दिली. मी कधीच ठरवलं नव्हतं की मला कधी पत्रकारिता करायची. आणि मग शेवटी त्यावेळची पत्रकारिता ही खूप
वेगळी होती, प्रामाणिकपणे लोकांच्या व्यथा वेदना जाणणारी होती, त्यांच्या समस्या समजून घेणारी होती आणि त्याच्यासाठी जागा असायची भरपूर. आणि मग हळूहळू ओळखी वाढत गेल्या. नगरपालिकेत मी नित्यानं जाऊ लागलो. मला त्याच्यानंतर राष्ट्रतेज वर्तमानपत्रामध्ये काम करायची संधी मिळाली. तरुण भारत त्यावेळी एक चांगलं वर्तमानपत्र होतं, तरुण भारतने मला बोलवलं. आणि मग 84 साली पुणे विद्यापीठामध्ये आम्ही पत्रकारितेचा अभ्यासक्रम होता, तो अभ्यासक्रम करायचं ठरवलं. जवळपास 300 विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिली, त्यातून 100 लोकांची त्यांनी निवड केली आणि 33 की 36 जागा होत्या. इंटरव्ह्यू घेऊन म्हणजे वेगवेगळ्या वर्तमानपत्राचे संपादक, ती निवड कमिटी होती, त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि मी पत्रकारितेमध्ये काम करू लागलो. आणि मग पुढे सेम टाइम त्याच वेळेला माझ्या काही मित्रमंडळींनी हिंदुस्थान अँटीबायोटिक्सची अप्रेंटिसशिपची जाहिरात आलेली होती, त्यामध्ये अर्ज टाकायचं ठरवलं. आम्ही 10-12 जणांनी असेच अर्ज टाकून दिले, माहिती नव्हती. योगायोगाने तिथलं मला कॉल लेटर आलं आणि मग म्हटलं अप्रेंटिसशिप तर करायची, बघूया पुढे नोकरी करायची की काय करायचं. आणि मी ते अप्रेंटिसशिपचं पत्र आल्यानंतर मी तिकडे तो जॉईन झालो. अप्रेंटिसशिप आणि विद्यापीठातला हा कोर्स असं दोन्ही मी एकाच वेळी त्यावेळी केलं. आणि अर्थात हा सगळा प्रवास सायकलवरती असायचा. घरून निघायचं, पुण्यामध्ये डेक्कनला तो रानडे इन्स्टिट्यूट आहे, त्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये तो जर्नलिझमचा कोर्स असायचा. तिथून पुन्हा दुपारपाळी मी कंपनीत रिक्वेस्ट करून घेतलेली होती, ती करायची. रात्री 10 नंतर कंपनी सुटल्यानंतर घरी जायचं, पुन्हा रात्री माझं वाचन व्हायचं, पुन्हा पहाटे उठणं व्हायचं. ही खूप चांगली सायकल, म्हणजे वेळेची सायकल आणि प्रत्यक्षातली सायकल दोन्हीवरती माझं इतकं नातं जडलेलं होतं की ते चालू झालं. मग मी पत्रकारितेत पुढे पूर्णवेळ नोकरी पत्रकारितेची नोकरी म्हणून केली नाही, परंतु फ्रीलान्स पत्रकारिता मात्र मी चालू ठेवली. येस सर, तुम्ही पत्रकारिता करत असताना कामगार चळवळीत कसे वळालात आणि त्या चळवळीत काम करत असताना तुम्हाला काय आव्हाने आली? तर माझा प्रवास जर तुम्ही पाहिला तर माझ्या वाचनामध्ये मी मगाशी सांगितलेले हे सगळे साहित्यिक, त्या साहित्यिकांच्या बरोबर मी कार्ल मार्क्स वाचला त्या तरुण वयामध्ये, मी महात्मा गांधी वाचले, मी बाबासाहेब आंबेडकर वाचले, मी महात्मा फुले वाचले, मी पंडित जवाहरलाल नेहरू वाचले. आणि एक वेगळ्या पद्धतीचं चिंतन माझ्या मनामध्ये सुरू असायचं की हे जे चाललंय नेमकं काय, ह्याच्यात मग कुणी उतरायचं, आपण उतरलं पाहिजे. जसं मी सांगितलं की बोराडेवाडीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता, रस्त्याचा प्रश्न होता, सुविधांचा प्रश्न होता, त्या प्रश्नांसाठी मी पत्रकारितेमध्ये आलो, त्या प्रश्नांच्या निमित्तानं आलो, ते काम करत राहिलो. तसंच कामगार क्षेत्रामध्ये मी अप्रेंटिसशिपला असताना माझ्या कंपनीत काही प्रॉब्लेम नव्हता, परंतु मधल्या एक काळ असा आला की त्या काळामध्ये अप्रेंटिसशिप संपल्यानंतर इतरांना नोकरी मिळाली, मला मिळाली नव्हती. पण आपण घर प्रपंचाला कुठेतरी मदत केली पाहिजे, हे वय आपलं आहे ते काही घरामध्ये आपल्याला हातभार लावण्याचं वय आहे. मग त्यावेळी भोसरी MIDC मध्ये एका कंपनीमध्ये मी नोकरीसाठी गेलो. तिथे पाटी होती की इथे 10वी नापास मुलांनाच प्रवेश मिळेल. आता मी तर त्याच्या पुढे गेलेलो होतो, पण चला 2 महिन्याचा टाइमपास, सुट्टीचा काळ आपल्याला काढायचा फक्त ना, खोटं बोलूया थोडंसं, म्हणून मी सांगितलं की मी 10वी नापास आहे. चला आता पासला सर्टिफिकेट द्यावं लागतं, नापासला द्यावंच लागत नाही. आणि मी ती नोकरी करू लागलो. तिथे पाहिलं मी त्या ठिकाणी ओव्हरटाईमच्या म्हणजे हिशोब करताना माझ्या लोकांना माझा हिशोब व्हायचा पटकन की याचे 25 दिवस भरले, 25 दिवस भरले, त्या 25 दिवसातले 10 दिवस ओव्हरटाईम होता. ओव्हरटाईम म्हणजे ठरलेल्या कामाचे एक्स्ट्रा काम, आणि त्याचे पैसे देताना तो मालक ज्या पद्धतीने चिटिंग करत होता ते माझ्या लक्षात आलं. मग मी 1-2 चुका त्यांच्या लक्षात आणून दिल्या. त्याने माझ्याकडे संशयानं पाहिलं की अरे तू म्हणतो मी 10वी नापास. म्हटलं साहेब एवढं हिशोब कळतो ना आपल्याला. आणि मग त्यांनी काय केलं, तो दुसरा महिना होता, मी बऱ्याच जणांचे पगार दुरुस्त करून त्याला मिळून दिले लोकांना. लोक खुश झाली. पण दुसऱ्या दिवशी मी जेव्हा कामाला गेलो त्यावेळेस त्यानं सांगितलं की तू येऊ नकोस, आता आमच्या इथं गरज नाही तुझी. काही हरकत नाही म्हटलं. तिथे मग इथे काय चाललेलं असेल या क्षेत्रामध्ये याची जाणीव मला झाली. ही पिळवणूक आहे, ती पिळवणूक माझ्या मनाला सहन झाली नाही. आणि मग ते चिंतन मनामध्ये होतं की हा अन्याय दूर झाला पाहिजे, कुणीतरी काय लक्ष घातलं पाहिजे. आणि त्याच वेळेला मी हिंदुस्थान अँटीबायोटिक्समध्ये सुद्धा अप्रेंटिसशिप नेमका काय, तर मला तर वाचनाची इतकी आवड होती, मग आपण एकदा अप्रेंटिसशिप ऍक्ट वाचून घेऊया म्हणून मी तो अप्रेंटिसशिप ऍक्टचं पुस्तक मागवलं, ते मी वाचलं. तर त्या गोष्टी आणि आमची अप्रेंटिसशिप याच्यामध्ये बरंच फरक होतं. आणि मग काय करायचं, मी माझ्या ट्रेनिंग मॅनेजरला जाऊन भेटलो, म्हटलं इथं या सुविधा दिल्या पाहिजेत,
किंवा म्हणजे त्यावेळची अप्रेंटिसशिपसाठी लागणारी प्रयोगशाळा वगैरे या सुविधांसाठी मी माझे मित्र आम्ही त्यांना जाऊन भेटलो आणि मग त्याच्यातून लोकांना त्यांनी ते मान्य केलं. तुला हे कसं कळलं? म्हणजे कायदाच असा आहे. आता त्यांना कायदा माहीत होता की नाही मला माहीत नाही, परंतु त्यांनी ते लगेच मान्य केलं आणि त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. हळूहळू माझं कंपनीमध्ये नाव सर्वत्र गेलं. खरं म्हणजे त्याची शिक्षा म्हणून म्हणा किंवा काय, अप्रेंटिसशिप नंतर मला त्यांनी घरी घेतलं, लगेच घेतलं नाही. नंतर मला ती नोकरी मिळाली. मग साहजिक आहे की मी समाजामध्ये इतका वावरत होतो, फिरत होतो, पत्रकारिताही करत होतो. कार्ल मार्क्स मला कळत होता. कार्ल मार्क्सचं नातं हे तुमच्या भुकेशी जातं आणि मग इथल्या भुकेलेल्या, इथल्या अन्यायग्रस्त माणसाला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून मी त्याच्यामध्ये व त्या क्षेत्रामध्ये लक्ष घालायचं ठरवलं. आणि तरी फार इच्छा नव्हती. खरं तर माझा प्रवास हा अपघाताने इकडे झाला असं म्हणूया. मित्रांच्या आग्रहामुळे मी याची अप्रेंटिसशिप केली. ती जर मी केली नसती तर मला प्राध्यापक व्हायचं होतं. माझा तो मार्ग सरळ चाललेला होता, परंतु माहिती नाही मी इकडे आलो आणि मग त्या ठिकाणी कामगारांच्या मध्ये उतरण्याची वेळ आली मला. तिला सुद्धा एक पार्श्वभूमी आहे. मी कंपनीमध्ये परमनंट झालेलो होतो आणि 1995 मध्ये आमच्या कंपनीमध्ये हिंदुस्तान अँटीबायोटिक्स हा सरकारी उद्योग आहे. या सरकारी उद्योगामध्ये एक युनिट पेनिसिलिन हे फार म्हणजे त्याची निर्मितीची हा कारखाना येण्यापाठीमागे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. महात्मा गांधी पुण्यामध्ये होते. त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी ह्या आजारी होत्या त्या काळी आणि त्या आजारी असताना त्यांना पेनिसिलिनचं जे औषध लागत होतं ते औषध उपलब्ध झालं नाही. तो काळ होता 1948चा. देश स्वतंत्र झालेला होता. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते आणि महात्मा गांधी हे त्यांना आजही आपण राष्ट्रपिता म्हणतो. या देशातली सर्वोच्च मानाची व्यक्ती असलेली त्यांच्या कुटुंबाला जर हे औषध मिळालं नाही, पंडित नेहरू व्यथित झाले आणि त्याच्या अभावी त्या गेल्या. आणि मग हा कारखाना आपल्याला पेनिसिलिनचं उत्पादन आपल्याला देशामध्ये काढलं पाहिजे म्हणून आणि गोरगरिबांना औषधं दिली पाहिजे या पार्श्वभूमीवरती हा कारखाना पुण्यामध्ये पिंपरीमध्ये निर्माण झाला 1952 साली. म्हणजे त्याची प्रक्रिया 50 पासून सुरू झाली. त्यावेळेला तंत्रज्ञानासाठी युनोची मदत घेतली, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनची, आणि हा कारखाना उभा राहिला. ह्या कारखान्याची पार्श्वभूमी अशी की हे औषध जी त्या ठिकाणी पेनिसिलिनची निर्मिती होईल, ही पेनिसिलिन हे लोकांना स्वस्त दरात गेलं पाहिजे, माफक किमतीमध्ये. आमच्या कारखान्याचं उद्दिष्टच ते होतं. आणि असं असताना पुढच्या काळामध्ये जे बदलत्या याच्यात हे उत्पादन अधिक प्रमाणात व्हावं म्हणून 92ला भारत सरकारची जी नवीन पॉलिसी आली जागतिकीकरणाची, त्या पॉलिसीच्या अंतर्गत 95 मध्ये या कारखान्यामध्ये मॅक्स जीपी नावाच्या कंपनी बरोबर, इंटरनॅशनल कंपनी होती मॅक्स जीपी, मॅक्स जिस्ट ब्रोकेड नावाची कंपनी, त्याचं शॉर्टमध्ये मॅक्स जीपी म्हणतात, तिच्याबरोबर पेनिसिलिन विभागाचं कॉम्बिनेशन झालं, जॉईंट व्हेंचर म्हणतो आपण, किंवा भागीदारी कंपनी अस्तित्वात आली. ती येत असताना त्यावेळची कामगारांचं काय, त्या ठिकाणी जवळपास 500-550 कामगार काम करत होते, यांचं भवितव्य काय म्हणून मी युनियनच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारला आणि त्यांच्या गैरसमजुतीतून आमच्यामध्ये थोडासा वाद झाला की का विचारायचं हे. खरं तर माझा प्रश्न व्यवस्थापनाला होता आणि यांच्या मार्फत त्यांनी व्यवस्थापनाला आमचा प्रश्न पोचवावा हे होतं. परंतु प्रचंड संघर्ष झाला त्याच्यामध्ये आणि अगदी आमच्या नोकऱ्या जाईपर्यंतची वेळ आली. त्या दिवशी कामगारांनी मला सपोर्ट दिला मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे ते प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत आपण कॅन्टीनला जेवायचं नाही, अशी भूमिका आम्ही त्या दिवशी घेतली. आणि तो एक दिवस 8 ऑक्टोबर 1995, त्या दिवशी कोणीही कामगार त्या दिवशी कॅन्टीनला जेवले नाहीत. व्यवस्थापन आलं, पोलीस आले, सगळं झालं. आम्ही आमचा अर्धा तास हा स्वतःसाठी घेतला आणि आम्ही गेलो. मग त्यातून मंथन सुरू झालं. अनेक लोकांनी सांगितलं की आता तू, माझ्यावरती खोटे नाटे थोडेसे आरोप झाले जे होतात, म्हणजे ते फार सिरियस गोष्ट नाही, कारण ते सगळे माझे कंपनीतले माझे सहकारी होते. आणि मग त्यातून एक गोष्ट निर्माण झाली की संघर्षाचं पहिलं पाऊल त्या दिवशी पडलं आणि माझी नोकरी, माझ्यासहित माझ्या काही सहकाऱ्यांची नोकरी थोडीशी धोक्यात आली. आणि मग आम्हाला चार्जशीट म्हणतात, आरोपपत्र ठेवण्यात आलं. तुम्ही मारहाण केली, तुम्ही अमुक केलं, तुम्ही कंपनीच्या कामकाजामध्ये व्यत्यय आणला, असे प्रचंड आरोप आले. त्या आरोपाची उत्तर शेवटी यायचं की नोकरी जाणार. पण काय हरकत नाही, एक लोकशाही आहे आपल्या देशात. लोकशाहीमध्ये प्रत्येक कामगाराला त्याची बाजू मांडण्याचा संधी दिली जाते. ती बाजू मी मांडायचं केलं. मग माझ्याबरोबर ज्यांना तेच आरोपपत्र होतं त्यांना मी बरोबर घेतलं, त्यांना विश्वास दिला की आपण ह्याच्यात फाईट करूया, लढूया. मला थोडाफार अभ्यास होता माझा, मी बाहेरचं जग मी पाहिलेलं होतं, त्याच्यामुळे
मी त्याच्यामध्ये स्वतःच चार्जशीट चालवायचा प्रयत्न केला आणि त्या चार्जशीटमध्ये यातला कुठलीही गोष्ट, ही सगळ्या गोष्टी या खोट्या आहेत हे मी सिद्ध करू शकलो, किंवा आम्ही चुकीचे नाही आहोत हे पण सिद्ध करू शकलो. आणि मग त्याचे परिणाम काय झाले की इकडे लोकांच्या कामगार क्षेत्रामध्ये कसं किंवा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही एखाद्या संघर्षातून पुढे आलात की लोकांचं लक्ष त्या व्यक्तीकडे जातं. मग माझा संपर्क वाढला, लोक माझ्याकडे येऊ लागले, सल्ले घेऊ लागले, नाही आता तूच पुढे आलं पाहिजे म्हणून सांगू लागले. आमच्या कंपनीमध्ये जे एकूण स्ट्रक्चर आहे युनियनचं त्याच वेळी जवळपास 3000 लोक होते आणि मग त्याच्यामध्ये जनरल सेक्रेटरी किंवा सरचिटणीस ही एक मोठी पोस्ट आहे. मग त्या पोस्टसाठी मी निवडणूक लढवावी असं मला आग्रह झाला. पुढच्या काळामध्ये आणखी एक घटना घडली की कंपनीमध्ये त्यावेळेला मी सामाजिक क्षेत्रामध्ये भाग घ्यायचो. आमच्या इथे शिवस्मारक समिती होती, त्या शिवस्मारकाचं काम आम्हाला करायचं, मी तिचा सेक्रेटरी होतो. आणि त्या निमित्तानं आम्ही एकदा त्याच्या भूमिपूजनासाठी त्यावेळचे आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांना बोलवलेलं होतं. महानगरपालिकेने त्यांना बोलवलेलं होतं, पण तो कार्यक्रमच महानगरपालिकेचा होता. पण आमच्या कॅम्पसमध्ये तो होणार असल्यामुळे आणि तिथला सरचिटणीस मी असल्यामुळे मला भाषणाची संधी होती. त्यावेळेला आठवडाभर अगोदर, त्या कार्यक्रमाच्या आठवडाभर अगोदर गरवारे नायलॉन कंपनी अचानक बंद झालेली होती. ती घटना मला फार अशी चाटून गेलेली होती की अरे हे फार गंभीर विषय, इतके अचानक कंपनी बंद होते. त्या दिवशी माझ्या आठवणीप्रमाणे नाईट शिफ्टला गेलेल्या कामगारांच्या बसेस वळवण्यात आल्या, गेटवरती त्यांचं गेट बंद. हे जेव्हा मी ऐकलं ते माझ्या मनात साचून राहिलेलं होतं आणि ती गोष्ट माझ्या तोंडून निघाली. कुठे निघाली? पवार साहेबांच्या समोरच्या शिवस्मारकाच्या भाषणामध्ये ती निघाली. खरं तर तो माझा रोल नव्हता, पण म्हटलं साहेब परिस्थिती फार गंभीर आहे, महापुरुषांचं चिंतन करत असताना तुम्हाला वास्तवाचं भान सुद्धा असावं हे मी कुठेतरी शिकलेलो होतो. आणि मग त्यांच्या कानावरती मी घातलं की आठवडाभरापूर्वी गरवारे नायलॉन कंपनी बंद झालेली आहे, माझी एचएची सुद्धा वाटचाल फार चांगली आहे असं मला वाटत नाही, आपल्या पुढे जरी कोणी मांडत नसलं तरी. हे मी बोललो. ते बोलल्यानंतर पवार साहेबांनी त्याच दिवशी आमच्या एचएच्या व्यवस्थापनाला आणि कामगार संघटनेचे तत्कालीन जे नेते होते त्यांना बोलून घेतलं, त्यांची चर्चा केली नेमकं काय, किंवा गरवारे नायलॉनच्याही कर्मचाऱ्यांना त्यांनी बोलून घेतलं आणि त्यांच्याशी चर्चा केली. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी यांना सांगितलं की काल अरुण बोराडेंनी, साहेबांचा माझा संपर्क होताच त्याच्या अनेक वर्ष अगोदरपासून, त्यांनी ही बाजू मांडली, त्यांना का नाही आणलं? कोणीतरी त्यांना उत्तर दिलं की ते युनियनमध्ये नाहीत. ते म्हटलं अरे युनियनमध्ये नसले तरी त्यांनी ती बाजू मांडली ना, तुम्ही धोक्यात आहात, ते त्यांना घेऊन या. आणि त्यांनीच मला निरोप दिला की पवार साहेबांनी तुला भेटायला सांगितलंय. त्यानंतर मी पवार साहेबांना भेटलो. साहेब म्हणाले एवढं जर तुला सगळं कळतं तर तू ह्याच्यामध्ये का उतरत नाहीस या क्षेत्रामध्ये? म्हटलं साहेब ते माझं क्षेत्र नाही, असं नाही म्हटले. तुला ज्या गोष्टीची तळमळ वाटते त्या गोष्टीमध्ये तुम्ही उतरा, अभ्यास करा, काम करा, मी तुम्हाला सपोर्ट देईल. आणि त्या मग काय पुढच्या काही दिवसामध्ये निवडणूक झाली. लोकांना जेव्हा ही बातमी कळली की याला शरद पवारांनी बोलून घेतलेलं होतं, शरद पवारांचा राजकीय हेतू काही नव्हता, पण अभ्यासूपणे जाऊन कामगारांच्या पाठीशी उभं राहण्याचं तुझ्यात जर हे आहे तर तू ते कर. आणि त्या हेतूने त्यांनी मला सांगितलं. मग मी अनेक माझ्या मित्रमंडळीशी चर्चा केली आणि मी कंपनीचा जनरल सेक्रेटरी म्हणून पुढच्या काही महिन्यामध्ये मी निवडून आलो आणि माझी वाटचाल सुरू झाली. येस सर, तुम्ही पत्रकारिता केली, त्यानंतर कामगार चळवळीत काम केलं, तर साहित्य क्षेत्राकडे तुम्ही कसे वळालात? साहित्य हा विषय खरं तर मी कॉलेजला होतो तेव्हापासूनच माझ्या मनात होता. जसं मी सांगितलं की मला यशवंतराव चव्हाण भावले त्या ह्याच्यामध्ये, मग यशवंतराव चव्हाण वाचताना त्यांची साहित्याची आवड ही मी पाहिली, त्यांची समाजाकडे पाहण्याची दृष्टी मी पाहिली. आणि मग साहित्यामध्ये आधी मला तसा रस होताच. मी स्वराज्य साप्ताहिक वाचत होतो, त्याच्यामधल्या अनेक कविता मी वाचायचो आणि त्यातले अनेक लेखक मला म्हणजे आवडायचे. आणि मग वाचनाची आवड मला निर्माण झालेली होती. त्या वाचनातून अरे आपणही हे लिहिलं पाहिजे, आपल्याही अवतीभोवती काही गोष्टी आहेत हे मला वाटायचं. आणि त्यावेळेला मी एक काव्य मी केलं होतं 11वी किंवा 12वीला असताना. ते काव्य सहज मित्रांना वाचून दाखवलं आणि त्यांनी मला कुठेतरी चिंचोडमध्येच एका सार्वजनिक ठिकाणी ती वाचायची संधी दिली. आणि मला ते संधी मिळाल्यानंतर स्वतःचं एक स्फुरण येतं, त्याप्रमाणे मी लिहित राहिलो. आणि मग योगायोगाने पुढे मला असं वाटतं 85-86ला तळेगावला विभागीय साहित्य संमेलन होतं. गोनी दांडेकर हे त्या काळी तळेगावमध्ये राहायचे आणि त्यांनी ते संमेलनासाठी पुढाकार घेतलेला होता, किंवा ते प्रमुख होते त्याचे. मग मी त्यांना भेटायला गेलो. वर्तमानपत्रात वाचल्यानंतर मी माझे 1-2 मित्र घेऊन आम्ही तळेगावला त्यांना भेटायला गेलो आणि त्यांच्याशी भेटलो. एका साध्या घरामध्ये माडीवरती ते राहत होते
आणि पुण्यात सगळी त्यांची पुस्तकं कागद पडलेले आणि त्यांच्याशी मैफिल रंगली. त्या पहिल्या भेटीमध्ये त्या तपस्वी माणसानं इतकं मार्गदर्शन केलं की तुला लिहिण्याची आवड आहे. माझे पेपर पाहिले त्यांनी, मी जे जे काय लिहिलेलं होतं त्यांना खूप आवडलं. पण म्हटलं एक सल्ला त्यांनी दिला, जे लिहिशील ते वास्तवाशी लिही, कल्पनेमध्ये फार गुरफटून जाऊ नकोस. लालित्य पाहिजे, लालित्याला कल्पनेची सह्य असेल, पण वास्तवावरती वास्तव विसरू नकोस, हा सल्ला त्यांनी मला दिला. आणि त्याच्यानंतर मला ज्यावेळेस इतक्या मोठ्या माणसानं मला लेखनासाठी प्रेरणा दिली, माझं कौतुक केलं आणि तिथून माझं लिखाण खऱ्या अर्थानं हे सुरू झालं. मग एका बाजूला वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिणं, दुसऱ्या बाजूला स्वतःचं काय लिहिणं आणि एक लेखन माझं चाललेलं होतं. आणि मग हळूहळू माझा 89मध्ये मी म्हटलं अरे आपण कविता एकट्याच्या करायच्या, आपण काही लोकांना बरोबर घेऊया. मग मी अनेक लोकांना बरोबर घेतलं आणि जवळपास 20 कवींच्या नवोदय नावाचा एक प्रातिनिधिक कविता संग्रह काढला. त्याला खूप चांगला दाद मिळाली आणि त्याचा एक सुंदर कार्यक्रम घेतला. लोकांनी वाहवा केली की आपल्याला प्रोत्साहन मिळतं, पुढे जातो आपण. मग त्यातल्या काही निवडक कवीचा रानपाखरं अशी नावाचं एक कविता संग्रह आम्ही म्हणजे मीच प्रकाशित केला तो. त्यावेळेला मधल्या काळामध्ये मी खंबीर प्रकाशन नावाची एक संस्था चालू केलेली होती की पिंपरी चिंचवडला प्रकाशनच नव्हतं, मग आपणच करायचं. ही गोष्ट नाही, ही आपण करायची. आणि मग ते प्रकाशनाच्या माध्यमातून मी नवोदित लेखकांना थोडं उत्तेजन द्यावं, प्रोत्साहन द्यावं. पण जवळपास डझनभर पुस्तकं त्या 2 वर्षामध्ये मी प्रकाशित केलेली होती. म्हणजे एकीकडे हे लेखन चालू होतं, वाचन चालू होतं, कामगार क्षेत्रामध्ये लक्ष घालत होतो, त्यावेळेस माझं प्रकाशन सुद्धा चालू होतं. आणि मग हळूहळू लिहित राहिलो. आणि मात्र पुढे मी बरेच दिवस स्वतःचं कुठलं पुस्तक मी प्रकाशित केलं नव्हतं. कामगार चळवळीमध्ये मी गुंतून राहिलो थोडा. लिखाण व्हायचं पण ते पुस्तकामध्ये आणण्यासाठी केवळ आज एखादी कविता आपण लिहिली, ती पुस्तकात लगेच यावीच असं नाही, तिच्यावरती संस्कार करायचे असतात, ती वाचायची असते. बऱ्याचदा असं होतं की आपलीच कविता ही नंतर, कविता म्हणजे काय, फार कमी शब्दामध्ये तुमचा भाव व्यक्त करणं, ती कविता आहे. नाहीतर मग दुसरं माध्यम आहेच ना पद्यातलं, गद्य आणि पद्य. गद्यामध्ये तुम्ही लिहू शकता आणि पद्य हे थोडक्यात आलं पाहिजे. मग एखाद्या कवीने जर, आजकाल मी पाहतो की काही कवी कविता करतात आणि म्हणतात माझं पुस्तक काढा. मी त्यांना सांगत असतो थांबा जरा, ह्या कविता तुमच्या पुन्हा पुन्हा वाचा. त्या वाचल्यानंतर तिच्यामध्ये संस्कार तयार होत, म्हणजे संस्कार करता आले पाहिजेत. तो संस्कार काय करायचा, तर त्याची शब्दाची यमक व्यवस्थित जुळले पाहिजेत, अक्षरं समान आली पाहिजेत, वाचताना त्याच्यातनं गेयता निर्माण झाली पाहिजे आणि तुम्हाला जे म्हणायचं आहे तो भाव कमी शब्दामध्ये प्रकट झाला पाहिजे. हे मीच शिकत गेलो, अनेकांच्या कविता ऐकत राहिलो. आणि 1989ला पहिला काव्यसंग्रह आला, 90ला दुसरा आला आणि त्याच्यानंतर तब्बल 8 वर्षांनी 98 साली माझा तिसरा काव्यसंग्रह कार्यकर्ता, नाव कार्यकर्ता पण कविता मात्र सगळ्या होत्या, कारण मी तोपर्यंत कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये रुजलेलो होतो. आणि राजघाट नावाचा एक वात्रटिकांचा संग्रह, राजकीय ज्या काही गोष्टी घडतात बऱ्या वाईट, त्याच्यावरती आपलं भाष्य 4 ओळीमध्ये करायचं. ते भाष्य करण्याचा तो राजघाट कविता संग्रह खूप गाजला. आणि त्याचबरोबर माझे मित्र होते अमृत पराड, त्यांचा एक मधल्या काळामध्ये आम्ही कविता संग्रह प्रसिद्ध केला होता. त्यांनी जात पुढाऱ्याची, वास्तविक पाहता ते स्वतः एका पक्षाचे नगरसेवक होते, मात्र हे पुढारी वर्गावरती ज्या पद्धतीने झोडपायला पाहिजे तेवढं त्यांनी त्यात झोडपलं. हे अगदी काहींना पटलं नाही. मग त्याच्यावरती बरंच रामायण झालं. ती पुस्तकं कोर्टातून, एकानं कोर्टामध्ये गेले वगैरे त्या गोष्टी झाल्या. मग त्याच्यातून आम्ही मार्ग काढला आणि हे लिखाण माझं चालू राहिलं. खरं तर मला खूप लेखन करायचं आहे, खूप विषय डोक्यामध्ये आहेत. पण याच्यामध्ये ज्यावेळेस मी कामगार चळवळीत काम करत होतो, कामगार चळवळीमध्ये हिंदुस्थानी अँटीबायोटिक्सचा लढा देत असताना अनेक अडचणी येत गेल्या, त्याच्यामध्ये व्यस्त होत राहिलो. आणि लिखाणाची बैठक मात्र माझी कमी कमी होत गेली. वाचनाची बैठक व्हायची पण लेखनाची होत नव्हती. आणि जी व्हायची ती अर्धवट व्हायची. आजही माझ्या 5-6 पुस्तकं ही अर्धवट लिहून पडलेली आहेत, त्यांना पुन्हा पण 20 वर्षापूर्वी लिहिलेला एखादा विषय आज तो पुन्हा उजळून बाहेर आणणं अवघड आहे, म्हणून मी नवीन विषय लिहायला घेतले. 5 वर्षापूर्वी मी कारखान्यातून व्हीआरएस घेतली, म्हणजे स्वेच्छानिवृत्ती. त्या स्वेच्छानिवृत्ती मागे माझं राहिलेलं पर्यटन आणि लेखन ही 2च कारणं मी त्याच्यामध्ये माझ्या मित्रांना सांगितलं. आणि मग गेल्या 5 वर्षामध्ये माझी 6 पुस्तकं प्रकाशित झाली. काल परवाच दुर्ग भटकंती हे जिंजी, वेल्लोर आणि तंजावर या दक्षिण भारतातल्या किल्ल्यावरती मी हे पुस्तक प्रकाशित माझं झालेलं आहे. आणि एक बऱ्यापैकी, आता तुम्ही मागाशी म्हणालात 5 पुस्तकं, तर 5 नव्हे, माझी 14-15 पुस्तकं झालेली आहेत. ओके, अरे वा.
सर, इंद्रायणी साहित्य संमेलनाविषयी आम्हाला सांगा. नुकतंच 2 दिवसापूर्वी 3रं इंद्रायणी साहित्य संमेलन हे मोशी इथे पार पडलं. तर याविषयी आम्हाला सांगा. याची सुरुवात कुठून झाली आणि याच्यामागे नेमका प्रेरणा काय होती? मी पुन्हा मागे जावं लागतं थोडंसं. तरुणपणी जसं मी पुण्यामध्ये जायचो, पुण्यामध्ये मी खूप काव्य मैफिली ऐकल्या, मी पण सहभाग घेतला अनेक विचार. महाराष्ट्रात मी वेगवेगळ्या ठिकाणी माझ्या कविता सादर केल्या आणि हे करत असताना आपल्या मोशी गावामध्ये हे असावं असं मला नेहमी वाटायचं. परंतु आज करू उद्या करू करता करता बराच काळ गेला. 2020मध्ये माझ्या 2 पुस्तकांचं प्रकाशन करायचं होतं. वेद सामाजिक जाणीवांचा, याच्यामध्ये माझ्या जीवनातल्या बऱ्यापैकी वाटचालीचा मी त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आणि माय माझी इंद्रायणी नावाची कविता संग्रह, त्या कविता संग्रहाचं प्रकाशन करायचं होतं. मी आणि माझ्या मित्रांनी ठरवलं की का उठसूट सगळ्या गोष्टी पुण्यामध्ये करायच्या. आपण पुण्यातलं बरोबर आपल्या लोकांना आपल्याला याच्यामध्ये गुंतवलं पाहिजे. कारण काय झालेलं आहे, पिंपरी चिंचवड शहर हे झपाट्याने वाढत गेलं. ह्या वाढत्या शहरामध्ये महाराष्ट्रातून आणि देशभरातून अनेक नवीन लोक या ठिकाणी येऊन वास्तव्य करू लागले. हे करत असताना माझी गावची मूळ संस्कृती ही जतन झाली पाहिजे, या परिसरातली मूळ संस्कृती जतन झाली पाहिजे आणि मग त्यांना या भागातलं वैशिष्ट्य कळली पाहिजेत. मग हा संपूर्ण परिसर हा वारकरी संप्रदायाचा परिसर आहे. देहूला तुकोबांची तपोभूमी आहे, आळंदीला ज्ञानदेवांची समाधी आहे, चिंचवडमध्ये जिथे आपण या चिंचवडमध्ये मोरया गोसावींची आहे. ह्या सगळ्या संतभूमीच्या परिसरामध्ये आमची यात्रा जत्रा शेती प्रधान संस्कृती ह्या हरवून जाऊ नयेत, ह्या राहिल्या पाहिजेत, ह्या टिकल्या पाहिजेत. आणि नवीन औद्योगिकरणातल्या ह्या विकासाच्या गंगेमध्ये हा प्रवाह जर उठून दिसायचा असेल तर आपलं योगदान त्याच्यामध्ये असलं पाहिजे. मग आपल्याला काय करता येईल, ही माझी संस्कृती टिकली पाहिजे, माझी भाषा टिकली पाहिजे. भाषेवरती जबरदस्त आक्रमण सध्या होत आहे. इतकं की आज तुम्ही जर गेला तर मोशीच्या पलीकडचा जो परिसर आहे, चाकणपासून तर शिक्रापूरपर्यंत तर पश्चिमेला तळेगावपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 20-25 वर्षामध्ये औद्योगिकरण झालेलं आहे. ही आनंदाची गोष्ट आहे, त्याच्यात वादच नाही. हजारो लाखो लोकांना त्यामध्ये रोजगार मिळालेला आहे. परंतु आपण जर रस्त्याने चाललो, चाकणच्या चौकात जर उभं राहिलो तर तुम्हाला दिसणाऱ्या लोकांमध्ये 90% लोक हिंदी भाषिक दिसतात. म्हणजे मी भाषावाद प्रांतवाद याच्यातून काही म्हणत नाहीये, परंतु मग ह्या सगळ्या मला उद्याचं चित्र दिसते. आणखी 10 वर्षांनी काय होईल, आम्ही सुद्धा हिंदीच बोलणार का, आम्ही सुद्धा त्यांच्या भाषेचा लहेजा घेणार का, माझी भाषा हरवू नये. आज आपण जर पाहिलं तर कुठेही जर गेलात की एखादा भाजीवाला असतो आणि तो तिथे आमची भगिनी जाते किंवा बंधू जातात, एक कांदा कैसा दिया, हे बटाटा कैसा दिया, अरे मराठी. आणि बऱ्याच वेळानंतर तो म्हणतो की हा बटाटा असा आहे, अरे तो मराठी बोलत असताना आम्ही हिंदीत का सुरुवात करतो, माझी भाषा का हरवते. किंवा नवीन पिढी तुम्ही मोबाईल वापरत जर पाहिला की हाय हॅलो हाय ब्रो, मला तर सुरुवातीला कळायचं नाही हाय ब्रो कोणाला म्हणतात. नंतर कळालं की ते ब्रदरचा हा ब्रदर, माझा दादा गेला कुठे, माझा भाऊ गेला कुठे. हा ताई दादाची माझी संस्कृती शिस आणि ब्रोनी जर गिळायला सुरुवात केली तर काही दिवसांनी आम्ही विसरून जाऊ की बहिणीला ताई म्हणतात, भावाला दादा म्हणतात, भाऊ म्हणतात, आप्पा म्हणतात, नाना म्हणतात. हे घडू नये, त्यासाठी एखादं पाऊल आपलं टाकलं पाहिजे. 2020मध्ये त्या पुस्तकांचं प्रकाशन मोशीत करायचं ठरवलं. एका बाजूला करोनाची ओसरत हे होतं, करोनाचा काळ होता, पण काय नाही परवानगी घेतली मी आणि उघड्यावरती कार्यक्रम करायचा ठरवला. माझ्या मोशीमध्ये एक फार पवित्र जागा आहे, ज्या ठिकाणी आळंदीच्या वाटेवरती देहूवरून येणारा वारकरी त्या ठिकाणी विसावतो, त्याला पादुकाचं ठिकाण म्हणतात. त्या पादुका माऊलींच्या पादुका आहेत, मोठी पिंपळाची झाडं वडाची झाडं त्या ठिकाणी आहेत. त्या पादुकांच्या आश्रयानं लहानपणापासून ती जागा माझ्या मनामध्ये आहे की आम्ही सुद्धा आजीबरोबर आजीच्या पोटाला धरून पायी आळंदीला जाताना तिथं 5 मिनिटं बसायचो. का बसायचो माहिती नाही, परंतु ती एक पवित्र जागा आहे एवढं मात्र मला कळायचं. त्या पवित्र जागेवरती माझ्या पुस्तकांचं प्रकाशन, त्यावेळचे खासदार श्रीनिवास पाटील आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, ह्या 2 दिग्गजांना मी बोलवलं आणि माझ्या 2 पुस्तकाचं प्रकाशन तिथे घेतलं. लोकांना खूप आवडला तो कार्यक्रम, मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळाला. मी मोजक्या 100 लोकांना निमंत्रण दिलं होतं, कारण त्यावेळी कोरोनाची पार्श्वभूमी होती, गर्दी जमवायला मर्यादा होत्या. पण मी 100 लोकांना सांगितलं तरी पण 400 पेक्षा जास्त लोक हजर झाले. आणि मग नंतरचा लोकांचं ज्या प्रतिक्रिया होत्या त्या खूप सुंदर होत्या. का रे हे लोक इतकं चांगलं बोलतात. आपल्या गावामध्ये श्रीनिवास पाटील जरी राजकारणात असले
त्यांच्यावरती सुद्धा यशवंतराव चव्हाणांचा मोठा पगडा आहे, त्यांचाही साहित्याचा अभ्यास आहे. आणि मग त्यांनी संपूर्ण आणि असं म्हणतो आपण की तमाशापासून लोक लावणीपासून तर अभंगापर्यंत सर्व क्षेत्रामध्ये ते सहजतेने बोलतात. आणि मग अशा माणसानं त्या साहित्यावरती बोलण्याचं त्यांचे भाषण, त्याची लकब लोकांना फार आवडली. श्रीपाल सबनीस सर तर काय प्रचंड अभ्यासू, महाराष्ट्रातले ज्येष्ठ विचारवंत म्हणून त्यांचं स्थान आहे. मग हे दोन्ही दिग्गजांचा कार्यक्रम मोशीकरांना खूप भावला आणि त्यांनी सांगितलं की अरुण हे कार्यक्रम मोशीत झाले पाहिजेत. मग मित्रमंडळी आम्ही सुरू झालो. जे फार पूर्वीपासून माझ्या मनामध्ये होतं, गावाला वारकरी परंपरा आहे, गावाला शेतकरी परंपरा आहे, आणि मग आता जात्याच्या ओव्या गेल्या, मोठीची गाणी गेली, आता आपण नवीन कवितांचं काळ आपण यामध्ये सुरू करू आणि साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ आम्ही रोवली. मग काय करायचं? मग इंद्रायणी साहित्य परिषद, इंद्रायणीचं पावित्र्य आम्हाला लाभलेलं आहे, तिचं सान्निध्य आम्हाला लाभलेलं आहे. मग आपण करूया काय? साहित्य हा प्रकार थोडासा माझ्या ग्रामीण नागरिकांना जड वाटतो. दोष त्यांचा नाहीये, ह्यांच्यापर्यंत शिक्षणाची गंगा तेवढी गेलेली नाही, पूर्वी फार लोक ह्याच्यामध्ये रमलेले नाहीत, आणि मग साहित्य त्यांना थोडंसं बेजोड वाटतं, सवय नाही. आता आमच्यासारखा एखादा माणूस असतो, त्याला त्याची गोडी लागली म्हणून आम्ही तिकडे जातो. मग पुणे शहरामध्ये जायचं, पिंपरी चिंचवडमध्ये जायचं, मग आपण इकडच्याही लोकांना तिकडे बोलूया ना, माझ्या गावच्या लोकांना तिची ओढ लागेल. आणि हा फक्त मोशीपुरता विषय नाहीये. इंद्रायणीच्या परिसरामध्ये, लोणावळ्यामध्ये जिथे इंद्रायणी त्या नागफणीजवळ उगम पावते, तिथपासून तर इंद्रायणी जिथपर्यंत पोहोचते, म्हणजे ती भीमा भामाला ती संगम होतो, तिथपर्यंत जवळजवळ हा 105 किलोमीटरचा परिसर आहे. या परिसरातल्या तिच्या दोन्ही तीरावरती नांदणारे अनेक लोक आहेत. त्याच्यामध्ये साहित्याची आवड असणारे हे लोक आहेत, ते मी शोधतोय. साहित्य, कला, संस्कृतीची आवड, त्या लोकांना बरोबर घेऊन आपण हे व्यासपीठ द्यायचं म्हणून हे इंद्रायणी साहित्य परिषद आम्ही निर्माण केली आणि पहिलं संमेलन मोशीमध्ये घ्यायचं ठरवलं. माझ्या मित्रमंडळींनी, मी खरं तर अनेकांना आग्रह केला की ह्याचा अध्यक्ष, याचं एक तत्व आम्ही ठेवलं की या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या पंचक्रोशीतलाच असला पाहिजे, तिच्या काठावरचा लेखक असला पाहिजे, ज्याची काहीशी कुवत आहे, त्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे. मोठे लोक आहेत ते मोठेच आहेत, त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये नेहमी आदर राहील, परंतु माझ्या या काठावरचा माणूस मोठा कधी होणार, त्याला व्यासपीठ कोण देणार? मग या भूमिकेतून आम्ही केलं. पण ते झालं असं की पहिल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा माझ्या सगळ्या साहित्य परिवारानं माझ्याच गळ्यामध्ये टाकली. काही हरकत नाही, ती आम्ही निभावली. दुसरं साहित्य संमेलन झालं, लगेच दुसऱ्या वर्षी घेतल्यानंतर मोशी गावामध्ये सोपानराव खुडे नावाचे एक लोकसाहित्यिक आहेत की पोवाडे, लावण्या, तमाशा, ही जे लोकसाहित्य आपण जे म्हणतो, भारोडी, भराडी, वासुदेव, याच्यावरती अभ्यास करणारा साहित्यिक शिक्षक होते. ते मोशीमध्ये गेले 30 वर्ष राहतात. पण अनेकांना माहिती नाही की सरांचं इतकं लेखन आहे. त्यांचं सुदैवानं मला त्यांचं माहिती होती. त्यांनी खरं तर त्यांची पण इच्छा होती की मोशीमध्ये एखादा कार्यक्रम व्हावा साहित्याचा, ते मला नेहमी म्हणायचे. मग त्यांनाही आम्ही बरोबर घेतलेलं होतं. दुसरं अध्यक्षपद त्यांना आम्ही दिलं. ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर अनेकांना कळलं की अरे खुडे सर इतकं लिहितात. आणि हा एक यावर्षी तिसरं संमेलन 2 दिवसापूर्वी झालं. या 2 दिवसापूर्वी झालेल्या साहित्य संमेलनात देहूचे दादाभाऊ गावडे, की जे पूर्वी कामगार क्षेत्रामध्ये होते, आणि परंतु त्यांचं जे साहित्य आहे ते अस्सल ग्रामीण साहित्यिक, की ज्याला आपण हिरा म्हणावं, ज्याला मोती म्हणावं, साहित्याचा एक एक पैलू त्यांच्यामध्ये आहे, की कुसुमाग्रजांनी त्यांची पाठ थोपटली. तर आत्ता गोनी दांडेकरांनी नव्हे, राम शेवळकरांनी त्यांच्या पहिल्या पुस्तकाला प्रस्तावना दिली. श्रीपाल सबनीस सर त्यांचं खुले आम प्रसार करतात, म्हणजे कौतुक करतात. असा साहित्यिक की जो दडलेला आहे कुठेतरी, त्यांना आम्ही साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद दिलं. अतिशय प्रगल्भ त्यांचं साहित्य आहे. त्या साहित्याला त्याच्यामुळे आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय. ही साहित्याची गंगा सदैव पुढे चालून न्यायची आमचा प्रयत्न आहे. आणि मग गेल्या 3 वर्षामध्ये 4 साहित्य संमेलनाचे 4 माझे अध्यक्ष आम्हाला मिळाले, म्हणजे अखिल भारतीय स्तरावरचे. लक्ष्मीकांत देशमुख या ठिकाणी आले, विश्वास पाटील आले, परवा सदानंद मोरे सरांना आम्ही बोलवलं, श्रीपाल सबनीस सरांना बोलवलं. मग संत साहित्यावरती ठेवलेल्या परिसंवादामध्ये महाराष्ट्रातले अतिशय प्रगल्भ, अभ्यासू, नामवंत असे विचारवंत त्या ठिकाणी त्यांनी त्यांची भूमिका मांडली. गेल्या वर्षी आम्ही स्त्रियांच्या साहित्यातला सहभाग त्याच्यावरचे साठी महाराष्ट्रातल्या दिग्गज महिला साहित्यिकांना आम्ही त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी छत्रपती शिवरायांची 350वे राज्याभिषेकाचं वर्ष होतं. त्याच्यामध्ये सुद्धा खूप अभ्यासू लोक, इतिहासकार आम्ही बोलवले होते. 2 इतिहासकार बोलवले आणि 2
छत्रपतींच्या प्रभावळीतील मग सरदार आंग्रेंच्या घराण्यातील असतील, सरदार जेधेंच्या घराण्यातील असेल, त्यांच्या घराण्यातले आत्ताचे जे वारसदार आहेत आणि ज्यांना इतिहासाचा अभ्यास आहेत, अशी 2 माणसं आम्ही त्या ठिकाणी बोलवलेली होती. खूप चांगल्या पद्धतीने हे साहित्य संमेलन चाललेलं आहे आणि अनेकांनी पाठ थोपटले. हे साहित्य संमेलन संपल्यानंतर पुढचे 2 दिवस, मागचे 2 दिवस आम्हाला त्यांचं कौतुकाचे फोन ऐकण्यातच गेलेले आहेत. खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळतोय. ही साहित्याची गंगा शहरी भागातून ग्रामीण भागात आणि निमशहरी भागात, आणि विशेषतः आमचा हेतू असा आहे की माझी मराठी भाषा, आता अलीकडेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. बरोबर. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय झालं नेमकं, तर तुम्हाला जागृत केलेलं आहे. ही तुमची जी मराठी भाषा आहे ही जुनी भाषा आहे, पुरातन भाषा आहे, हिला सांभाळ करा असा एक सकारात्मक अर्थ आम्ही त्याच्यातून घेतलेला आहे. आणि मग ती जबाबदारी आमची आहे, माझ्या नव्या पिढीची आहे. माझे मराठीतले शब्द, शेती संस्कृती गेल्यानंतर आम्ही जेव्हा शहरी संस्कृतीमध्ये पदार्पण केलं, शेती गेला एक सध्या व्हॉट्सअपवरती एक खूप चांगला मेसेज फिरतो की औत, काठी, मोठ, नाडा हे शब्द गेले. तुम्ही पण वाचला असेल ते. हे शब्द गेले. असे किमान 100-150 शब्द मराठीतून आता आमच्या वापरातून जाणार आहे. ह्या फार मराठीचा हा म्हणजे धोकादायक गोष्ट आहे. मग हे शब्द वापरायचे का आपण, तर तसं नव्हे, तर बाकीचे शब्द तरी जतन करा. ही मराठी भाषा, मराठी संस्कृती जतन झाली पाहिजे, तिचं संवर्धन झालं पाहिजे. ते आमच्या वापरामध्ये आम्ही मराठी अधिक वापरली पाहिजे. सहज आम्ही बोलताना कदाचित माझ्या आत्ताच्या मुलाखतीमध्ये 4 इंग्रजी शब्द येऊ शकतात. हा व्यक्तिगत माझा दोष नाहीये, हा आमच्यावरती पडलेला पगडा आहे. आणि दररोजच्या वापरामध्ये आम्ही सहज म्हणतो जस्ट 1 मिनिट, पण मग आता याला मराठी शब्द काय, थांबा आलो मी, मिनिटभर थांब, किंवा आता मिनिट हा शब्द सुद्धा तसा इंग्रजीचा आहे. पण किमान बाकीचे शब्द तरी, जसं मी मगाशी म्हणालो ब्रो, शीस, नका रे बाळांना असं करू. नवीन पिढीला सुद्धा मला हीच अपील करायचं की नका, आता माझा अपील शब्द गेला, हा इंग्रजीच आहे, पण प्रभावच आमच्यावरती एवढा पडलेला आहे ह्या संपूर्ण वापराचा. तर मराठी आम्ही अशी पावलोपावली जपली पाहिजे, वापरली पाहिजे. अधिकाधिक मराठी गोष्टी ज्या आमच्या संस्कृतीच्या आहेत तिचं जतन झालं पाहिजे. नाहीतर ह्या संपूर्ण शहरीकरणामध्ये हे सगळं हरवून जाईल उद्या. हे वैभव आहे, मराठीसारखं वैभव कुठल्याही भाषेला नाही. अनेक पोटभाषा आहेत तिच्या, अनेक पोटभाषा. माझ्या कवितेचं दुसरं जे एक पुस्तक आहे चांदणीच्या अंगणात, त्यामध्ये मी एक खास काव्य माझं त्याच्यावरती आहे, मराठी संस्कृतीवरती आहे, मराठीच्या भाषेवरती आहे, पोटभाषेवरती आहे, तिची ओळख त्याच्यामध्ये निर्माण होते. अशा पद्धतीच्या काव्यरचना त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. हे आपल्याला करायचं आहे. आणि गावोगावी हा मराठीचा जागर हा करत राहायचा आहे. केवळ वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन किंवा साहित्य संमेलन घेऊन हाही काम भागणार नाही. तर हा जागर करायचा आहे. शाळामध्ये, कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये आम्हाला हे जाऊन सांगायचं आहे, तरुणांमध्ये जाऊन सांगायचं आहे. त्यासाठी सगळ्यांची मदत व्हावी. आणि असे एक कुणीतरी गट तयार झालेला आहे, त्या गटाबरोबर म्हणजे अशा विचारांची माणसं तयार झालेली आहे, त्यांच्याबरोबर आपण गेलं पाहिजे, बसलं पाहिजे. म्हणून हे साहित्य संमेलन घ्यायचं की ज्याच्यातून प्रसार होतो की काय चाललंय याची माहिती समाजाला मिळते. आणि म्हणून हे साहित्य संमेलन आहे, हे खूप चांगलं. आणि संतभूमीमध्ये जगातलं सर्वोत्कृष्ट साहित्य जर कुठे निर्माण झालं तर ह्या माझ्या भूमीमध्ये झालं. अगदी बरोबर. ज्ञानेदेवांची ज्ञानेश्वरी भली ती पैठणला लिहिली, पण ही संतभूमीच आहे. मग संपूर्ण जगातला ओघ कुठं असतो तर तो आळंदीमध्ये असतो. आळंदीच्या माऊलींच्या समाधीवरती माथा टेकवल्याशिवाय माझं मन प्रसन्न होत नाही असा म्हणणारा आणि मानणारा कोट्यावधीचा समाज आहे. ह्या देहूमध्ये तुकोबांची गाथा भंडारा डोंगरावरती लिहिली गेली, भानचंद्र डोंगरावरती लिहिली. ही ह्या संतभूमीची ताकद आहे. आणि मग हे मूळ साहित्य इथलंच आहे. ह्या साहित्याचं जतन, तिचा आदर, तिचा गौरव करण्याची जबाबदारी आमची आहे, आपल्या पुढच्या पिढ्यांची आहे. म्हणून आपल्याला हे करून ठेवायचं आहे. क्या बात आहे सर, खूप छान. पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायला आवडेल, तुम्ही आतापर्यंत 200 पेक्षा जास्त गड किल्ल्यांवर जाऊन आलात, तिथलं निरीक्षण केलं, गड किल्ल्यांचा अभ्यास केला, तर त्याविषयी आम्हाला सांगा. छत्रपती शिवाजी महाराज वाचताना वाटायचं की आपल्याला किल्ला आपण पाहिलाच पाहिजे. आणि हा महाराष्ट्राचा धर्म आहे, त्यामध्ये मी काही नवीन केलं असं नाहीच आहे. महाराष्ट्रातल्या अनेक शाळांच्या सहली निघतात, त्या सहली निघाले की पहिलं ठिकाण ठरतं की अरे कुठला तरी किल्ला पाहायचा. म्हणजे पूर्वजांनी म्हणजे आधीच्या पिढ्यांनी आम्हाला दिलेला हा वारसा आहे. शालेय जीवनामध्ये काही किल्ले पाहिले आणि मग नंतर असं वाटू लागले की आपण हे किल्ले पाहिले पाहिजेत. मुळामध्ये एक मला आठवतं, मी 11वी-12वी हे माझ्या आयुष्यातलं टर्निंग इयर आहे. म्हणजे आपण मैलाचा दगड म्हणतो तसं. त्या काळामध्ये एक पुस्तक वाचनामध्ये आलेलं होतं व्यंकटेश माडगुळकरांचं, आणि त्यांनी शिकारीचे काही अनुभव लिहिलेले होते. ते सगळे अनुभव होते सिंहगडच्या पायथ्याचे. अरे
सिंहगडच्या घेऱ्यातले. आणि त्या पुस्तक वाचल्यानंतर म्हटलं आपल्याला जायला पाहिजे. मी त्यावेळेच्या माझ्या 12वीतल्या मित्रांना म्हटलं आपण सायकलशिवाय पर्याय नव्हता. त्या काळी वाहनं नव्हती एवढी, एखादी बस कुठल्या रूटला जात असेल पण सायकल. आणि मग सायकलवरचा त्यावेळेचा सिंहगडचा रस्ता मला आजही आठवतो. दुतर्फा अशी आंब्याची आणि इतर झाडं होती, छोटासा रस्ता मधून जायचा. त्या डोंजे फाट्यावरून आज जाताना इतकं सुंदर वाटायचं. तो सिंहगड आज राहिला नाही, पण आम्ही तो सिंहगड पाहिला. आणि मग नंतर सिंहगड पाहिला. पुढचे किल्ले पाहिजे. हे किल्ले पाहत असताना विशेषतः हिंदुस्थान अँटिव्हिटीजमध्ये मी नोकरी करत असताना त्या ठिकाणी पर्यटनाला जाणारे, गिरीभ्रमणाला जाणारे काही मंडळी होती. मग ते म्हणायचे की आता इकडे जायचंय तिकडे जायचंय. मग गिरीभ्रमंती करणाऱ्या या वर्गात मी समाविष्ट झालो आणि त्याच्या माध्यमातून मी अनेक किल्ले पाहिले. मग किल्ला पाहण्याची एक दृष्टी पुढच्या काळामध्ये आली. किल्ला पाहायचा म्हणजे काय? तुम्ही जर म्हणाला की तुला सिंहगड समजला का, मी सिंहगडावरती किमान 20 वेळा गेलो असेल, पण मला सिंहगड समजला असं मी म्हणणार नाही. इतिहास ही अशी गोष्ट आहे की तुम्ही जेवढं खोलात जाल तेवढं तिथे नवनवीन गोष्टी तुम्हाला त्याला मिळत राहतात. आणि मग सिंहगडाला मी सगळ्या ऋतूमध्ये जाऊन पाहिलं. मग पावसाळ्यात गेलो, हिवाळ्यात गेलो, उन्हाळ्यात गेलो, गाड्यावर राहिलो, गाड्याला प्रदक्षिणा झाल्या, तिथली लोकजीवनाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्या पुस्तकातली ती भाषा होती म्हणून मी त्या याच्यात गेलो. मग पुढे मग सिंहगड झाला. पुढे काय, कंपनीमध्ये मला एक चांगले 2-3 मित्र या क्षेत्रामधले मिळाले. एक सोमनाथ साठे म्हणून, त्यांनी माझी किल्ल्याची आवड कधी मरू दिली नाही. दुर्दैवान आता ते आहेत नाहीत, पण ते मला विचारायचे, अरे एवढे तुझे व्याप आहेत, आपल्याला कुठेतरी जायला पाहिजे ट्रेकिंगला, मग आपण असं करूया पुढच्या महिन्यातलं नियोजन करू, मला फक्त 1 तारीख ठेव, ती तारीख तुझी खाली पाहिजे. मग श्रीकांत दळवी नावाचा आमचा मित्र असेल, सोमनाथ साठे असतील, नरवडे म्हणून आहेत, घाटगे म्हणून आहेत, हे सगळं आमचा एक 8-10 जणांचा एक छान ग्रुप होता. मग यांनी ठरवलं की मी तर युनियनच्या कामामध्ये, कामगार संघटनेच्या कामामध्ये व्यस्त असायचो, पण फक्त डोक्यात असायचं की अमुक तारखेचा रविवार, अमुक तारखेचा शनिवार रविवार, बऱ्याचदा 2-3 दिवसाचे ट्रेक असायचे. आणि ते ट्रेक करायची गोडी ही माझी वाढत गेली. त्यांनी ती जपायचं काम त्यांनी केलं. आणि मग अनेक ठिकाणी गेले की नोंदी ठेवायचं, याची उंची किती आहे, याचं वैशिष्ट्य काय. पुढे पुढे असं की त्या किल्ल्यावर जाण्याच्या अगोदर त्या किल्ल्याचा इतिहास वाचायची सवय लागली. मग ही घटना कुठे घडली असेल हे आपण त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्या पद्धतीने ते पाहायचो. मग अशा पद्धतीने आमची जसा वेळ मिळेल तसं एखादी मोठी सुट्टी आली 2-3-4 दिवसाची की मग पटापट ते किल्ले पाहून घ्यायचे. 200-250च्या आसपास किल्ले महाराष्ट्रातले मी पाहायची संधी मिळाली. हे केवळ ह्या गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या मित्रमंडळींच्यामुळे. जीवनात जेही गोष्टी घडल्या, प्रोत्साहन देणारे, मार्ग दाखवणारे आईवडील असतात, पण तुमच्या तरुण वयामध्ये तुम्हाला चांगला मित्रपरिवार मिळणं हे तुमच्या आयुष्याचं खरं गमक आहे. बरोबर. तो मित्रपरिवार मिळत गेला म्हणून माझं साहित्य फुललं, तो मित्रपरिवार मिळाला म्हणून माझं सामाजिक क्षेत्र फुललं, तो मित्रपरिवार मिळाला म्हणून कलेचं क्षेत्र फुललं, तो मित्रपरिवार मिळाला म्हणून माझं पर्यटन आणि गिर्यारोहण हे देखील क्षेत्र फुलत गेलं. येस सर, मागच्या आठवड्यात आपण भेटलो होतो, त्यावेळेस तुम्ही असा एक उल्लेख केला होता की जगातील, विश्वातील सर्वात मोठी लायब्ररी किंवा ग्रंथालय हे आपल्या भारतात आहे, तर त्याविषयी आम्हाला सांगा. अर्थात छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचताना आपण छत्रपती शिवरायांच्या जीवनातल्या प्रमुख काही घटना वाचतो, ऐकतो. त्यांचा महाराजांचा राज्याभिषेक होतो आणि पुढची 2 पानं अशी असतात की महाराजांचा दक्षिण दिग्विजय आणि इतिहास संपतो, आपणही थांबतो. पण मला नेमकं दक्षिण दिग्विजय नेमकं काय हे बऱ्याच वर्षापासून, आणि जिंजी हा एक शब्द कोणत्याही लहान मुलाच्या सुद्धा तोंडी असेल, पण जिंजी की महाराजांनी जिंजीचा किल्ला जिंकला. पुढच्या काळामध्ये राजाराम महाराजांनी, जे पुढे खोलात जातात ते वाचतात की राजाराम महाराजांनी जिंजीवरून कारभार केला. कधी काळी तर असं ऐकलं की छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानानंतर, त्यांच्या जाण्यानंतर राजाराम महाराजांनी कोणीतरी असं सांगितलं की रायगडातून पळ काढला आणि ते जिंजीला गेले. अरे, अशा पद्धतीची वाक्यरचना ऐकल्यानंतर मनाला खटकलं की ज्या छत्रपती शिवरायांना आम्ही आज 350 वर्षानंतरही देव इतके मानतो, त्यांचा पुत्र असा असू शकत नाही. मग इतिहासाची गोडी तिथे निर्माण झाली आणि आम्ही वाचन वाढवलं, त्या खोलामध्ये गेलो, तर तो इतिहास खूप छान आहे. मग आपण कशावरती काम करायचं आता, तर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतरची त्यांची वाटचाल तो पाहायला पाहिजे. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढच्या 22-24 महिन्यामध्ये जो दक्षिण दिग्विजय केला, दक्षिण दिग्विजयामध्ये जे राज्य वाढवलं, स्वराज्य वाढवलं, ते मूळ आपल्या स्वराज्यापेक्षा त्याचा विस्तार हा जास्त होता. जवळपास
1.25 लाख होऊन इतकं त्यांचं उत्पन्न त्यावेळेस त्यांनी वाढवलेलं होतं. किल्ले 100हून अधिक किल्ले त्यांनी दक्षिण दिग्विजयामध्ये जिंकले. त्यातला महत्त्वाचा किल्ला जिंजी. मी जिंजीचं तुमच्या मूळ प्रश्नाकडे येतो मी परत, कारण जिंजीवरून गेल्याशिवाय तंजावरला जाता येणार नाही. तर जिंजीचे किल्ले हे 7 किल्ल्यांचा समूह आहे. हे लोकांना माहीतच नाही. जिंजी म्हणजे आपण रायगड एक पाहतो, शिवनेरी एक पाहतो, आपल्याला वाटतं शिंग एकच किल्ला नाही. आम्ही ज्यावेळेस पुढच्या काळामध्ये वाचायला गेलो तर म्हणले जिंजीचे 3 किल्ले आहेत. नंतर माहिती यायला लागली आत्ता अलीकडे की 5 किल्ले आहेत. परंतु महाराष्ट्रातील एक तरुण काही संशोधक हल्ली काम करतायत. मला फार आनंद आहे या तरुण पिढीचा की ते आता इतिहासामध्ये खूप सखोल अभ्यास करायला लागलेले. त्यातलं एक नाव म्हणजे अमर साळुंके, दुसरं नाव आहे अनिकेत वाघ. ह्या तरुण मंडळींनी दक्षिण भारतामध्ये खूप प्रवास केला आणि त्यांनी जिंजीचे हे किल्ले 7 किल्ल्यांचा दुर्ग समूह येतो नावासहित त्यांनी ते मी माझ्या या पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे आत्ताच्या, आणि त्यांच्याच आधारे ती दिली. तोपर्यंत माझं ज्ञान हे 5 किल्ल्यांपर्यंतच होतं आणि ते ज्ञानात भर पडली. जिंजीवरून गेल्यानंतर आपण वेल्लोरला जातो. तर वेल्लोरचा किल्ला सुद्धा हा मी कालच्या भाषणामध्ये माझ्या सांगितलं की तिथून दक्षिण भारतातली देवस्थानं पाहायला, बालाजी वगैरे ठिकाणी जायला अनेक लोक जातात. त्या महामार्गाच्या कडेला असलेला बलाढ्य किल्ला आहे हा वेल्लोर. लोक त्याच्या भिंतीकडे पाहत जातात, पण इथं काय माहीत नाही. 14 महिने मराठी तिथं लढले. 14 महिने वेढा घातलेला होता त्या किल्ल्याला. विचार करा, ज्यावेळी छत्रपती शिवरायांचा एकूणच मोहीम फक्त 22-24 महिन्यांची आहे, त्यातले 14 महिने महाराजांचा वेढा तिथे होता. तो किल्ला किती दणकट असेल, किती बळकट असेल. तो किल्ला जिंकायला थोडासा कठीण आहे हे ओळखून महाराजांनी त्या किल्ल्याच्या समोर 1 किलोमीटरवरती टेकड्या आहेत, त्या टेकड्यावरती 3 किल्ले बांधले. त्यांची नावं सुद्धा खूप छान दिली. साजरा, लाजरा, गोजरा किंवा साजरा, गोजरा, लाजरा ही 3 किल्ले. ते किल्ले सुद्धा आम्ही पाहिले. आणि इतिहास थोडासा मागे जातो पुन्हा की छत्रपती शिवरायांना दक्षिणेची वाट दाखवणारे कोण होते तर दस्तूर खुद्द त्यांचे पिता शहाजीराजे भोसले होते. शहाजीराजे भोसले इतके कर्तबगार होते, त्यांनी त्यांच्या तळपत्या तलवारीवरती संपूर्ण दक्षिण हा त्यांच्या घोड्यांच्या टापूखाली आणलेला होता. शहाजीराजे हे अतिशय निष्णात होते. जसे ते लढवय्ये होते तसे ते अभ्यासू होते, ते नाट्यप्रेमी होते, कलाप्रेमी होते आणि संस्कृतचा वगैरे त्यांचा खूप अभ्यास होता. त्यांनी अनेक चांगले पंडित त्यांच्या पदरी ठेवलेले होते. शहाजीराजेंनी संपूर्ण दक्षिण आदिलशाहीची जी ताकद होती ती शहाजीराजे होते. त्याच्या अगोदर निजामशाहीची ताकद होती ती शहाजीराजे होते. आणि मग हा दक्षिण त्यांनी टापत आणल्यानंतर शहाजीराजांच्या निधनानंतर त्यांची संपूर्ण जहागिरीची सूत्र आली. त्यांचे तिकडचे जे सुपुत्र होते व्यंकोजी राजे, अर्थात छत्रपती शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजांकडे ती जहागिरी होती. पण वडिलांच्या जहागिरीवरती त्यांनी समाधान न मानता त्यांना आदिलशाहीने जी कामगिरी दिलेली होती त्या कामगिरीतून त्यांनी तंजावरचं राज्य निर्माण केलं. ती कामगिरी होती की हे त्यांनी कुठेतरी मनात विचार केला. 1674ला छत्रपती शिवरायांनी रायगडावरती स्वराज्याची म्हणजे राज्याभिषेक करून घेतला. तेव्हा आपलं राज्य त्यांनी स्वतंत्र केलं असं म्हणू. तर 75ला 1675 व्यंकोजींनी तंजावर जिंकून घेतलं. शहाजीराजांची जहागिरी नाही, ती जहागिरीच्या बाहेरचा भाग आहे, ती त्यांनी जिंकून घेतलं आणि त्यांनी त्यातला स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि ते राजपत ती राजधानी. मग हे तंजावरचं राज्य आधी ज्यांच्याकडे होतं त्यांच्या काही संस्कृती त्या ठिकाणी होत्या. तो राजवाडा पाहण्यासारखा आहे. त्याच्यामध्ये यांनी वेळोवेळी दुरुस्त्या केल्या आणि काहीशी ग्रंथालय त्या ठिकाणी होतं, ग्रंथसंपदा होती. कारण ते सुद्धा नायक जे होते ते सुद्धा ग्रंथप्रेमी होते, कलाप्रेमी होते, नाट्यप्रेमी होते. आणि मग व्यंकोजी हे सुद्धा तसेच होते. व्यंकोजीच्या पुढे व्यंकोजीचं 200 वर्ष ती राजगादीत चालली. 10 राजे त्यांच्या वंशातले तिथे त्यांनी काम केलं. त्यांचे जे नातू होते सरपोजी राजे, ह्या सरपोजी राजेला प्रचंड वेड होतं साहित्याचं आणि संस्कृतीचं. त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. हे ग्रंथालय वाढवलं पाहिजे. त्यांनी जगात काही देशांना भेटी दिल्या. अनेक देशांना भेटी दिल्यानंतर तिथल्या काही नवीन माहिती आपल्याला मिळेल का, तिथली पुस्तकं मिळतील का, अनेक भाषातली पुस्तकं त्यांनी तिथे आणली. ते सरस्वती महाल ग्रंथालय अशा पद्धतीचं त्यांनी राजवाड्यातला महालच तिथे उभा केला. अनेक भाषातली, भारतातल्या अनेक भाषेतली पुस्तकं तिथे आहेत. छत्रपती शिवरायांचं चरित्रातलं जे शिवभारत आहे ते शिवभारताची प्रत तिथे आहे. आणि जगातलं आजही सांगतो की जगातलं सर्वात मोठं ग्रंथालय ते आहे. ते एका राजघराण्यानं जपावं हा फार मोठा इतिहास आहे.
मग त्याच्यामध्ये गणितशास्त्र आहे, आरोग्यशास्त्र आहे, विज्ञानातल्या वेगवेगळ्या शाखा त्याच्यामध्ये आहेत, तुमचं वेगवेगळ्या भाषाशास्त्र त्याच्यामध्ये आहे. हे शिकण्यासारखं आहे प्रचंड. म्हणजे देशाला कदाचित, आणि त्या ठिकाणी आणखी एक जतन केलेलं आहे. मी तामिळनाडू सरकारला सुद्धा धन्यवाद देईन की वेंकोजीच्या काळातले, त्याच्या अगोदरच्या आणि पुढच्या सगळ्या राजवंशातले हजारो कागद त्यांनी जपून ठेवलेले आहेत. आणि ते कागद तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तिथे तुम्हाला मुभा आहे, हे त्यांनी जतन करून ठेवलेले आहेत. असे हजारो रुमाल आहेत. एक रुमाल म्हणजे किमान 1500चा गठ्ठा असतो कागदांचा. असे हजारो रुमाल आहेत त्या ठिकाणी आहेत. मी या पुस्तकामध्ये त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे की जवळपास 47,000 मोठे ग्रंथ त्याच्यामध्ये त्या काळातले आहेत. अलीकडे त्याच्यामध्ये भरलेली ही वेगळी गोष्ट आहे. म्हणून हे फार मोठं ग्रंथालय आहे. ज्ञानाचं भांडार त्या ठिकाणी आहे आणि कलांचं माहेर ते त्या ठिकाणी आहे. आणि ते सरफोजी राजे जे होते, सरफोजी राजे अनेक विद्यामध्ये पारंगत होते स्वतः. त्या काळी त्यांनी केलेलं डोळ्याचं ऑपरेशन, शस्त्रक्रिया, ते त्याचे काही नमुने त्यांनी तिथे ठेवलेले आहेत. त्याची संपूर्ण प्रक्रिया त्यांनी लिहून ठेवलेली आहे की डोळ्यातलं त्या काळात. म्हणूनच त्याला महत्व आहे. आज तर विज्ञान प्रचंड पुढे गेलेलं आहे, तरी सुद्धा सहज कुठला नेता, सहज कुठला प्राध्यापक, सहज कुठला डॉक्टर एवढ्या सहज त्याने, कारण आता अर्थात त्या काळी ते किती शिकले असतील याचा भरोसा. मग हे शिक्षण कुठलं आहे? ते कुठल्या महाविद्यालयात जाऊन पदवी घेतलेली नाही, परंतु स्वतःची शिक्षणाची आस, ओढ, आवड आणि त्याच्यातून अनेक लोकांना घरी आणून त्याच्याकडून ज्ञान घेणं आणि ते करून घेणं, ही फार मोठं मला वाटतं. आणि हा मराठी संस्कृतीचा ठेवा दक्षिण भारतामध्ये आहे, तो आपण पाहिला पाहिजे. म्हणून खरं तर हे पुस्तक जे मी लिहिलं ना, हे ह्याच्यापेक्षा फार मोठं पुस्तक माझं दक्षिण भारतातल्या एकूण गोष्टीवरती येत आहे. अजून 1 वर्ष लागेल त्याला यायला, परंतु हे पुस्तक मी जिथं दिलेलं तो एक आपण त्याला मार्गदर्शिका म्हणतो की लोकांनी जावं. कदाचित तुम्ही उद्या जाल, माझ्यापेक्षा अधिकचं संशोधन तुम्हाला तिथे करता येईल. मी काही संशोधक नाही, मी अभ्यासक आहे. जेवढं माझ्या मर्यादेमध्ये येतं तेवढे अभ्यास मी करून त्याच्यावरती लिहितो. सुदैवानं तंजावरच्या जे राजा आहेत आत्ताचे विद्यमान, म्हणजे त्यांचे वारसदार शिवाजी राजे भोसले, त्यांचे माझे फार व्यक्तिगत चांगले संबंध निर्माण झालेले आहेत. त्यांनी मला सांगितलं केव्हाही या आणि इथे बसा, तुम्ही अभ्यास करा, हे लिहिलं पाहिजे. ही संस्कृती आपल्यापासून 700 किलोमीटरवरती इतकी त्या मंडळींनी जतन केलेली आहे, ती आपण पाहिली पाहिजे, ती वाढवली पाहिजे, तिच्यावरती अभ्यास केला पाहिजे. पुढच्या पिढ्यांना हे ज्ञान आपण दिलं पाहिजे. असं ते तंजावरचं महत्व आहे. येस सर, तुम्ही तरुणांचा उल्लेख केला आता बोलताना की तरुण संशोधन करता इतिहासावर, तर तुम्ही तरुणांना काय सल्ला द्याल? तरुणांना सल्ला देण्या इतका मी तसा मोठा नाही, परंतु माझ्या अनुभवातून वेद सामाजिक जाणीवांचं हे माझं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये आमची तरुणाईचा काळ आम्ही कसा घालवला, ज्या पद्धतीने आम्ही घालवला, की त्या काळी सायकलीवरचाच प्रवास होता. आमचं एकमेकाशी संपर्क करायचं तर फोन कोणाकडे नव्हते, मोबाईलचा तर जन्मच नव्हता, फोनही सगळ्यांच्या घरी नव्हते. अशा काळामध्ये आम्ही अनेक मित्रांचं आमचं जे चांगल्या पद्धतीचं संघटन होतं की अमुक रविवारी आम्ही भेटायचं म्हणजे भेटायचोच, त्याच रविवारी अमुक ठिकाणी भेटायचं, असा एक निरोप पास होता. तो निरोपानुसार आम्ही भेटायचो. त्या काळात आम्ही अनेक उपक्रम राबवले. तर तरुणांनी या गोष्टी केल्या पाहिजेत की तुमचा तारुण्याचा जो काळ आहे, भले आजचा काळ अतिशय संघर्षाचा आहे, अतिशय गडबडीचा आहे, पण हे गडबडीतूनही काही वेळ आपल्याला काढता येईल. यांनी सगळ्या गोष्टी पैशावरती अवलंबून नाही आहेत, पैशाच्या पलीकडे काही गोष्टी आहेत. त्या गोष्टी तुम्हाला विचारांची देवाणघेवाणाला पैसे लागत नाहीत. तुम्ही चांगलं काय वाचलं, अगदी 10 तरुण बसले आणि त्यांनी जर ह्या आठवड्यात आपण काहीतरी वाचूया रे, त्या तरुणांना मी 10 पुस्तकं नेऊन दिली चांगली, आणि त्यांनी त्याच्यावरती वर्षभर चर्चा करावी की या आठवड्यात भेटल्यानंतर किंवा या महिन्यात भेटल्यानंतर हे पुस्तक कसं वाचलं. विचारातून, वाचनातून माणूस समृद्ध होतो. आज आम्ही संगणक आणि या मोबाईलच्या आहारी इतके गेलेलो आहोत. सहज कॉलेजवरती एखादा गेलात किंवा एखाद्या कट्ट्यावरती जाऊन जर पाहिलं 4 मित्र बसलेले असतील तर 4 जण वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं चॅटिंग चाललेलं असतं किंवा त्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो. सुखदुःखाच्या गप्पा होत नाहीत, संस्कृतीच्या गप्पा होत नाहीत, काव्य साहित्याच्या गप्पा होत नाहीत, काय चाललंय अवतीभोवती याचा विचार ते करत नाहीत ती त्यांच्यात. तर पण काही तरुण हे खूप चांगले आहेत. जसं मी आता सांगितलं, नोकरीनिमित्त दक्षिणेत गेलेला माझा तरुण मित्र जर तिथली भाषा शिकून, तमिळ भाषा शिकून, तिथलं जर मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करत असेल, त्याची साधनं मला आणखी एक नाव घ्यावं लागेल, अनिल दुधाने नावाचे एक 15-20 तरुण आहेत महाराष्ट्रामध्ये जे मराठीच्या या इतिहासामध्ये खूप आता उतरलेले आहेत.
काम करतायत अशांचे काही आदर्श. मग माझं म्हणणं नाही सर्वांनी इतिहास सांभाळावा, सर्वांनी संस्कृती सांभाळावी. तुम्हाला जे आवडीचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही काम करावं. पण हे करत असताना माय मराठी जतन करा. माझा इतिहास जो उज्ज्वल इतिहास आहे, या इतिहासाचे धागेदोरे तुम्ही सांभाळा, त्याचा अभ्यास करा, त्यातून आदर्श तुम्ही घ्या. छत्रपती शिवरायांची जिद्द आहे, चिकाटी आहे, दूरदृष्टी आहे, संघटन कौशल्य आहे, सामान्य माणसाला बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा जो विचार आहे, सामान्य माणूस जगला पाहिजे म्हणून त्यांचा विचार आहे. तुम्हाला सांगतो त्यावेळी छत्रपती शिवरायांनी राजमाता जिजाऊंनी शेतकऱ्यांसाठी काही विहिरी खोदल्या. जिथे पाण्याचा तुटवडा आहे त्यामध्ये विहिरी खोदलेल्या मावळ पट्ट्यात तुम्ही जर फिरलात तर ही शिवकालीन विहीर सांगितली जाते. शिवरायांनी ती विहीर केली. शेतकऱ्यांसाठी बियाणासाठी कर्ज दिलं, त्याला तगई शब्द म्हणतात. आजही आपल्याकडे तगई प्रकार चालू आहे. हा शिवरायांच्यापासून चालू झाला. हा काय आहे? सामान्य माणसाला, गोरगरिबाला दुष्काळाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी दिलेला मार्ग आहे. शिवरायांचा ही दृष्टी आम्ही पाहिली पाहिजे, ही सांभाळली पाहिजे. किंवा एखाद्या समोरच्या व्यक्तिमत्वावरती विश्वास ठेवून त्याच्या सामर्थ्य ओळखून त्याची निवड करणं. मैत्री कोणाशी करावी? छत्रपती शिवरायांनी तानाजीशी मैत्री केली. छत्रपती शिवरायांचे सगळे मावळे जर पाणी, ही मैत्री, ही माणसं ओळखायला आम्ही शिकलं पाहिजे. व्यसनी, दुराचारी, अशा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येणारच नाही, त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. मी गेल्या बराच वेळ बोलतोय. त्या बोलण्यामध्ये मी सांगितलं की मला प्रत्येक पायरीवरती चांगले मित्र मिळत गेले. बरोबर. वाईटही कदाचित जवळ आले असतील, पण मी त्या वाईटानं मीच जवळ केलं नाही म्हणून मी खरं वाचलो असेल. पण वाईट कुणीच नसतं खरं. एखादी सवय एखादीची वाईट असते. मग जमलंच तर आपल्याला त्याची वाईट सवय निदर्शनास त्याच्या आणून त्याला आपल्या घ्या, त्याला सुधारून घ्या, असं करता आलं पाहिजे. अवतीभोवती काय चाललंय ते आपण पाहिलं पाहिजे. जे जे चांगलं तुम्हाला दिसेल ते टिपण्याची सवय या ज्ञानेश्वर तुकोबाच्या भूमीमध्ये आम्हाला जर लागली, शिवरायांच्या भूमीमध्ये आम्हाला जर लागली, आणि ज्ञानदेव तुकोबा आणि छत्रपती शिवराय हे 3 दैवत मानून आम्ही जर या तरुणांनी गेलं तर हा महाराष्ट्र फार पुढे जाईल आणखी. अगदी बरोबर सर. क्या बात आहे, क्या बात. खूप छान. आपण सर वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिलात. तुमचा जीवन प्रवास आणि आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. धन्यवाद. आणि शुभेच्छा. तुमच्याही पॉडकास्टसाठी माझ्या शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच.